तर मला त्यांच्या लिखाणात हे जाणवलं आणि विशेष करून अगदीच लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे वनस्पतींचं वर्णन जिथं त्यांनी करतात, तांत्रिक वर्णन आहे तिथं सगळीकडे अतिशय शॉर्ट वाक्य वापरले, थोडक्यात ते संपवलंय. आणि जिथं साहित्य आहे, जिथं काहीतरी त्यांनी फुलवलंय, म्हणजे त्याला एस्थेटिक्स त्या वाक्याला आणायचा प्रयत्न केलाय, तिथं ती मात्र मोठी वाक्य होत जातात त्यांच्या लिखाणात. आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी केलंय का नाही माहित नाही, पण मी मगाशी म्हणलं तसं हा त्यांच्या एक लिखाणातला अगदी एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं आता या लेखात आपण समजून घेऊ पुढच्या शर्विला चंदनाच्या की सायंटिफिक साने आणि ह्या स्टोरी टेलर साने यांचे कशा या दोन लेखिका मिळून गोष्टी लिहितात, लेख लिहितात हे लक्षात येईल. आणि सायन्स जिथे येतं तिथे मात्र परत एक्झॅक्ट उंची की असेल 1.5 फूट, असेल 5 मैल वगैरे असं नाही, जेवढं उंच व्यवस्थित वनस्पतीचं वर्णन आहे तिथं ते अजिबात चुकत नाहीत काहीच वर्णन करताना. या सगळ्या गोष्टींचा मिलाफ त्यांच्या लेखात आहे. आणि त्याचं मला वाटतं पोस्टर बॉय म्हणून एकच लेख साने मॅडमचा वाचायचा सांगितला तर मी हा शर्विलक चंदनाचा वाचीन. आणि मी त्यांच्याशी बोललोय होतो याच्याबद्दल की हा मला खूप तुमचा आवडता लेख आहे. त्यांच्या परिचितांचा परिचय नावाचं पुस्तक आहे 93 सालचं, आणि नावच किती छान आहे, परिचितांचा परिचय. पुण्यातील पर्यावरण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी जीविदा संस्था यांनी त्यांच्या 18व्या हिरवाई महोत्सव या कार्यक्रमात डॉक्टर हेमा साने स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली होती. डॉक्टर हेमा साने या फक्त वनस्पतीशास्त्रज्ञ तज्ज्ञ नव्हत्या, तर त्यांचं लिखाण हे अतिशय उल्लेखनीय होतं. त्याबद्दल आज डॉक्टर मंदार दातार यांनी काही निवडक पुस्तकाचं वाचन केलं. त्याचा हा भाग आपल्यासाठी. खूप दिवसांनी आपण भेटतोय. आपण दरवर्षी या जून जुलैमध्ये आपण हिरवाई महोत्सव असा म्हणून 3 दिवसाची सिरीज घेत असतो. अजून असं सांगावं वाटतं की आज जे आलेले आहेत ना ते खरंच मंदारच्या प्रेमापाठी आणि सानेबाईंच्या प्रेमासाठी आले, कारण पाऊस असून सुद्धा आलेले. त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं खूप विशेष आभार मानते की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ऐकायला आलेला आहात. तर हिरवाई महोत्सव म्हणजे काय, त्याच्याबद्दलची जी काही थोडीशी माहिती आहे त्याची प्रास्ताविक राजीला करायचं. नमस्कार, जीवितातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. आपण इथे खरं तर कोरोनाच्या थोडंसं नंतरपर्यंत दर महिन्याच्या 2-4 बुधवारी भेटत होतो. कोरोनाच्या काळामध्ये हॉल बंद झाला तसं ती ऍक्टिव्हिटी थांबली. आता परत एकदा या हिरवाई महोत्सवाच्या निमित्ताने आपण चालू करूया ती ऍक्टिव्हिटी. म्हणजे परत एकदा सगळेजण सतत महिन्यातनं भेटत आहोत. जीविता नावाप्रमाणे मुख्यतः भारताच्या बायोडायव्हर्सिटीवरती आम्ही काम करतोय. फार काही सांगणार नाही कारण बरेच जण कसे ओळखतात. 2007 पासून काम करतो आहोत आणि कोर्सेस घेतो आणि शाळेत लेक्चर चालू असतात वगैरे वगैरे. नवीन सांगायचं म्हणजे महत्वाचं की गेल्या वर्षी आम्ही 2 वेगळे उपक्रम केले. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्या तारा मोबाईल क्रश म्हणून एक संस्था आहे की जी पुण्याच्या बांधकाम व्यवसायाच्या मुलांसाठी काम करते. त्याच्यासाठी ते अनेक उपक्रम करत असतात. तर त्याच्यातला मुख्यतः पर्यावरण विषयाचं काम म्हणजे त्या मुलांबरोबर करतो आहोत. आणि किंवा अजून वगैरे अशा वेगवेगळ्या भागात जाऊन आम्ही तिथे पर्यावरणाचं काम करतो. 3 वर्ष झाली खरं तर येतात आणि त्याच्याबद्दल पर्यावरण विषयच्या मुलांना माहिती देणं असं काम असतं. दुसरा महत्वाचा एक भाग केला आम्ही की गेल्या वर्षी तरते महाराज यांना नक्षलाईटमुळे माहिती असेल की एरिया, त्या ठिकाणी जाऊन आम्ही पर्यावरण विषयक काम केलं. त्याच्यामध्ये शाळेच्या मुलांबरोबर पर्यावरणाविषयी त्यांना माहिती देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर तिथे शिक्षकांना पर्यावरणाचं काम केलं आणि पहिली स्टेजमध्ये केलं. आणि तिथे वनरक्षक म्हणून एक डेव्हलप केलेलं आहे. गावातल्या मुलांकडे आपल्या स्वतःच्या जंगलात शिकवलं हे त्यांनी काम करायचं. असं एक वनरक्षक म्हणून एक समिती केलेली आहे. त्या वनरक्षक समितीच्या सदस्यांना देण्याचं काम केलं. अर्थात सुरुवात आहे ही. दरवर्षी आता जाऊन आम्ही तिथे काम करू. आता ज्यांना पद्मश्री मिळाली त्या डॉक्टर राम गोडबोले या तिथे काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. ते खूप वेगळं काम या वर्षी म्हणजे गेल्या 2 वर्षात संस्थेला करता आलं आम्हाला. तर त्यामुळे एक जरा विस्तार झालेला आहे. त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की त्यांना पण एज्युकेशन मध्ये किंवा या विषयात काम करायचं असेल तर बाहेर आपल्या याच्यावरती नाव द्या आम्हाला. आपण एज्युकेशनचं काम करूया. आपण आजच्या विषयाकडे बघूया की हिंदू महोत्सव उल्लेख असं सांगितलं तशी ते 18 वर्षे आणखी देशी झाडं लोकांनी लावावी
त्याच्यासाठी या मोहिमेची सुरुवात केली खरं तर. आणखी सुरुवातीला आम्ही रोपे वाटायचो, काही बिया पण द्यायचो. आणखी मग लोकांनी यावं आणखी रोपे आणि बिया द्यावी त्यासाठी मला आणि त्यातही वनस्पती विषयीचे व्याख्यान असं त्याचं स्वरूप होतं. अनेक वर्ष पहिली काम केल्यानंतर आम्ही हजारो झाडं अशी वाटली. निर्माण संस्थेचे मुलं ठेवले सगळ्या पुण्याकरांना माहिती असते त्याच्या माध्यमातून लोक मिळायची आणि ती आम्ही वाटायचो. मग खूप काळे काम झालेलं आपण अनेक जण लोक याच्याकडे तयार करतायत आणि देतायत. अवेअरनेस चालू करतोय. आम्ही आता लोक वाटप करणं हे थांबवलेलं नाही की आता फक्त या विषयाची व्याख्यान देणं हा एक भाग असतो. पावसाच्या सुरुवातीला फक्त आणि त्या काळात लागवड करायची असते म्हणून देशी घालायच्या याच्यासाठी करतो. मुख्यतः लोकांनी करावं असा आमचा आग्रह आहे की कारण कोणत्याही संस्थेने करावं कोणत्याही मला खात्याने किंवा करावं असं मानसिक हा असा आमचा मुख्यतः उद्देश आहे. आणि त्यातलं वेगवेगळ्या यावर्षी आम्ही मुख्यतः डॉक्टर हेमंत यांच्या स्मृतीनिमित्त ही व्याख्यान मला करतोय. गेल्या वर्षी त्यांचं दोघांच्या आपल्याकडे गेल्या त्यांचा आणि माझा परिचय जर सांगायचा झाला तर 1990 सालापासून मी त्यांच्या परिचित आहे. तेव्हा मी वेगळ्या संस्थेत म्हणजे वडील नावाच्या संस्थेमध्ये काम करायचो आणि श्रावण नावाचं एक मासिक चालवत होती याच्या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मग लेख घेण्याच्या निमित्ताने त्या काळातल्या पुण्यातल्या अनेक वेगवेगळ्या पर्यावरण तज्ञांकडे जायचो. त्यातल्या एक डॉक्टर निवास आणि मॅडम होत्या. त्यांच्या घरी मी खूप वेळा गेलेलो होतो. कधी जायचो त्यांच्याबरोबर गप्पा मारणं त्यांच्या इथे बसून चहा पिणं वगैरे हे खूप वेगवेगळे त्याच्यातनं गोष्टी चालायच्या. आणखी मग आम्हाला त्यांनी शोधलेल्या गोष्टी आणखी कथा मुलांच्या बद्दलच्या किंवा त्यांनी शोधलेल्या वगैरे अशा अनेक गोष्टी आमच्या गप्पा चालायच्या. आणि मग त्याच्यातून मग अर्धा पाऊण तास गप्पा झाल्यानंतर मग त्या लेख मिळायचा असं आमचं एकंदरीत हे असायचं. आणखी मग 2 वर्ष हे सर्व चालू होतं. त्याच्यानंतर बाकी क्लास चालू झाला निसर्ग सेवक आणि आहार तर त्याचं जे बॉटलीचं पुस्तक जे आहे मॅन्युअल ज्याला म्हणतात ते काम करण्याच्या निमित्ताने परत एकदा गोष्टी झाल्या. आणखी मग त्यातलं पुढे परत हा संपर्क चालू राहिला. एकंदरीत त्यांच्याबरोबर हा असा वेगवेगळ्या विषयाचा आहे. परवा आपल्याला आता सगळ्यांना माहिती की फेसबुकवरती आपल्याला मेमरीज येतात. किंवा त्यातलं मला काल मेमरी आली की 8 वर्षापूर्वी बरोबर साने मॅडम इथे लेक्चर देताना त्यांचा फोटो आलेला आहे. मला परत एकदा त्याला की काय किंवा काय भावना खरं व्यक्त करणं त्यांना बोलू होतो आपण. आणखी इथे बसूनच त्यांनी व्याख्यान दिलं होतं. आणखी मग ती परत 8 वर्षांनी तो हिरवाई महोत्सव परत एकदा चालू आहे. त्या वर्षीच्या हिरवाई महोत्सवात मुख्यतः आम्ही 3 लेक्चर दरवर्षीप्रमाणे घेतो. पहिलं लेक्चर आजचं डॉक्टर मंदार जातात घेणार आहे. त्यांच्या लिखाणाविषयी घेणार खूप मोठं लिखाण काय आहे तर त्याच्याबद्दल ते बोलतील. उद्या त्यांच्या राहणीबद्दल बोलणार. त्याच्यावरती खरं तर खूप काय आपल्या कीज दिलेल्या आहेत किंवा काय. आणखी म्हणजे मला आणि मंदारला थोडंसं दुःख पण असं आहे की साने मॅडमचं खरं तर परिचय हा वनस्पती तज्ञ आहेत आणि त्याच्यावरती होण्याच्या पेक्षा जास्त फोकस हा त्याच्या हरिवारावरती कीटच्या माध्यमातून केला गेला. त्यांचं जे महत्वाचं काम आहे की संशोधनातलं शिकवण्याचं आणि वनस्पती शास्त्रातले विद्यार्थी घडवण्याचं ते थोडंसं मागे राहिलं असं मला तरी पर्सनली वाटतं. प्रत्येकाचा अभ्यास त्याबद्दलचा व्ह्यू थोडा वेगळा असू शकतो. तर त्यातलं उद्याचं लेक्चर जे आहे तर ते शहरात राहून सुद्धा साधी राहणी कशी करता येते त्याच्याविषयी डॉक्टर महेश सिंगकर बोलणार आहेत. आजचे म्हणजे डॉक्टर मंदार जाकर आणि महेश सिंगकर दोघेही मॅडमचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना खूप वर्ष जवळनं बघणार येतं. त्यामुळे त्यांच्याकडनं याविषयी सांगावं. आणि तिसरा विषय त्यांच्याच आवडीचा की जो इंडॉलॉजीच्या संदर्भातला आहे. आणखी अर्थातच आता त्यामध्ये त्यांच्याविषयी नाही पण इंडॉलॉजीचा हा विषय असणार आहे. डॉक्टर राहुल मराठे ते घेणार आहेत. अनेक जणांनी मला प्रश्न विचारला की ते मराठे राहुल देशपांडे ते राहुल देशपांडे आणखी हे आपल्याला परवा लेक्चर देणारे डॉक्टर राहुल देशपांडे व्यक्ती आहेत. आता जे आपल्याला घेण्याचे इंडॉलॉजीचे खूप अभ्यासक आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडनं आपण ते लेक्चर ऐकावं. असे 3 दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी दर संध्याकाळी 6:30 वाजता केला आणि आजच्यासारखा रिस्पॉन्स आम्हाला त्यासाठी धन्यवाद. आज आपले हिरवाई महोत्सवाचं उद्घाटन डॉक्टर मंदार दातार यांच्यापासून आपण करणार आहोत. मंदार दातार यांची ओळख कोणाला नाही असं नाहीये माझ्या मते.
असं मला वाटतंय. सगळ्यांना ओळखतात मंदार साहेबांना, स्पेशल ओळख करून देत नको. नाही. पण सानेरांचे विद्यार्थी आणि PhD झालेले आहेत. एक अजून एक विशेष मला असं जाणवतं की अनेक विद्यार्थी त्यांच्याकडनं PhD घडलेले आहेत आणि PhDचा चांगला गुरु असं म्हणेन मी. कारण आता मला असा अनुभव आहे, माझी सून आता PhD करते आणि तिला PhDचा गाईड इतका त्रास देतोय आणि मी सगळीकडे ऐकलं PhD गाईड खूप त्रास देतात, हे करतात ते करतात. पण मंदार दातांचं मी बघितलेलं आहे खूप वर्षापासून, त्यांचे विद्यार्थी म्हणजे प्रेमळ PhDचा गाईड असं मी त्यांना म्हणेन. तर ते आज लेक्चर देणार आहेत, तर त्यांना त्यांचं स्वागत मी भारतीताईंना विनंती करते की विराटर्फे त्यांचं स्वागत करावं. मी आता उठत नाही, बैठक सेट झाली. थँक्यू. तर राजीव आणि वृंदाचं कौतुक आणि दोघांचे आभार की त्यांनी ही व्याख्यान मला हेमा सानेंच्या त्याची हिरवाई महोत्सव दरवर्षी होतो. मी अनेकदा बोललोय, अनेक लोकांचं इथं येऊन व्याख्यानही ऐकलंय. पण यावर्षी दुर्दैवानं साने मॅडमचं निधन झालं आणि एका वर्षात माझ्या वैयक्तिक तोटा असा आला की 3 मेंटॉर होते. एकाला तर मी प्रत्यक्ष भेटलोही नव्हतो किंवा संपर्कही नव्हता. त्याचे साने मॅडम गेल्या, माधवराव गाडगीळ गेले आणि आमच्या बॉटनीतले एकदम अतिशय सिद्ध असलेले पीटर रेवन नावाचे वनस्पती शास्त्रज्ञ होते अमेरिकेत. तर त्यांचं एक बायोलॉजी ऑफ प्लांट्स नावाचं खूप अप्रतिम पुस्तक आहे जे आम्ही फॉलो करतो. ते एका पाठोपाठ एक हे सगळे लोक गेले. आता ऐकू येते? हॅलो हॅलो, ठीक आहे का? तर हे 3 मेंटॉर एका पाठोपाठ गेले आणि साने मॅडमचं तर वैयक्तिक मी त्यांचा विद्यार्थीच होतो. कारण BSc मी ज्या लोकांमुळं, ज्या 2 व्यक्तींमुळे बॉटनी घ्यायचं असं ठरवलं ते म्हणजे घाणेकर सर आणि साने मॅडम. आणि मुळात माझं गावाकडे शिकलेलं होतं, मराठी माध्यमात शिकलेलं, इंग्रजीचा गंधही नव्हता, अजूनही नाहीये. आणि मराठी बॉटनी वाचायचं कसं ते, तर ती जाळ टेक्स्टबुक आणि ते सगळं जड जायचं एकेकाळी. तेव्हा ज्या लोकांनी मराठीतून वनस्पतींवर लिखाण केलं त्यांचं मराठी वाचून मला वनस्पतींमध्ये विशेष रस निर्माण झाला आणि त्याच्यात साने मॅडम खूप आघाडीवर होत्या. आणि त्यामुळे त्यांच्या नावाने जी ही व्याख्यानमाला होतीये तेव्हा मला अतिशय आनंद आला की आपल्याला बोलत आहेत याचं लेक्चर द्यायला. आणि मॅडम गेल्याचं दुःख आहे, पण त्यांनी इतके विद्यार्थी घडवून ठेवले, इतकं लिहून ठेवलंय, इतक्या गोष्टी सगळ्या करून ठेवलेल्या आहेत की ते कायमच आम्हाला प्रेरणादायी सगळ्यांना राहणार आहे. तर साने मॅडमच्या आधी मराठीत वनस्पती विषयक लिखाणाची परंपरा अशी काही खूप आपल्याला मागं जाता येत नाही. म्हणजे दुर्गाबाई भागवतांचं 1956चं ऋतू चक्र नावाचं पुस्तक आहे, ते सगळ्यांना माहिती असेल. आणि ते फार अप्रतिम पुस्तक आहे, पण ती दुर्गाबाईंची शैली इतकी विजोड आहे, खूप भारी आहे. त्यानंतर शरदिनी डहाणूकरांची 2-3 पुस्तक आहेत, फुलवा आणि हिरवाई वगैरे, मी वाचलेली आठवतात मला. आणि त्यानंतर याच्यामध्ये फारसं काही लिखाण नाही. त्याच्यानंतर 90च्या दशकात साने मॅडमनीच लिहायला सुरुवात केली आणि अगदी सुरुवातीच्या काळात त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. 92, 93, 95 अशी त्यांची अगदी सुरुवातीची पुस्तकं आहेत. तर या सगळ्या लिखाणाच्या कालखंडात शरदिनी डहाणूकर स्वतः अतिशय सिद्धास्त लेखिका होत्या. दुर्गाबाईंवर बद्दल तर काही मी बोलायलाच नकोय. तर एका लेखिकेने वनस्पती शास्त्र लिहिणे आणि एका वनस्पती शास्त्रज्ञानी लेखक होऊन लिहिणे या 2 गोष्टीमध्ये खूप फरक आहे. आणि तो अगदी या दुर्गाबाई भागवतांचं कम्पेअर केलं आणि साने मॅडमचं कम्पेअर केलं तर अगदी सहज लक्षात येतो. कदाचित असं होतं की दुर्गाबाई भागवतांना वर्णन किंवा भाषेचं प्रेम इतकं होतं की कदाचित कधी कधी शास्त्रीय तथ्य थोडीशी बाजूला पडतात असं काही ठिकाणी वाटू शकतं. चितमपल्लींच्या किंवा माडगुळकरांच्या लिखाणात हे असं क्वचित कुठं दिसतं. हे जे वनस्पती शास्त्रज्ञ लिहायला लागले किंवा निसर्गशास्त्रज्ञ लिहायला लागले तेव्हा ही गोष्ट नीट व्यवस्थित काळजीपूर्वक त्यांनी केली की त्यातलं विज्ञान अजिबात बाजूला पडणं. मी बेस्ट वाचायचं असेल तर माधवराव गाडगिळांचं जे सगळं अगदी त्यांनी सुरुवातीच्या काळात लिखाण केलं ना, 2005 ते 2015 या दरम्यानचं गाडगिळांचं लिखाण वाचलं तर कुठेही एक विज्ञानातली काही उणीव सुद्धा त्यांच्यातली काढता येणार नाही, असे ते सगळे लेखक होते. तर हा फरक फार महत्वाचा आहे. आणि आज मला बोलायचं होतं साने मॅडमचं लिखाण त्यांचं कसं आहे त्याच्याविषयी. तर हे भरपूर पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत. मी एक छोटी आधीच त्याची वाचतो. परिचितांचा परिचय 1993चं त्यांचं एक पुस्तक आहे. आपले हिरवे मित्र
त्याच वर्षीचं पुस्तक आहे. हवाई सुंदरी जास्वंदी नावाचं एक कॉन्टिनेंटलचं पुस्तक आहे. बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष 95 साली वृक्षवैभव नावाचं साने मॅडम आणि घाटे मॅडमनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे. यक्षपुष्पे ऑर्किड्स नावाचं त्यांचं एक कॉन्टिनेंटलचं पुस्तक आहे. पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष विनया घाटेंचं त्यांचं पुस्तक आहे. सोयरी वनचरे असं पुस्तक आहे. आणि हे एक नंतर आलेलं वनस्पतींच्या दंतकथा असे पुस्तक आहे. तर भरपूर हे पुस्तकांसाठी लिखाण केलं. त्याबरोबर त्या सदोदित मी जेव्हा जायचो बोलायला तेव्हा त्या काहीतरी लिहितच असायच्या. मग आकाशवाणी माध्यमासाठी तर त्यांनी इतकं नातं निसर्गासाठी भरपूर लिखाण केलेलं आहे. लेख जर कुठल्याही मासिकाचं कोणीतरी संपादक होतकरू संपादक आला किंवा अगदी प्रतिथयश मासिकाचा कोणीतरी लेख मागायला तर त्या लगेच तुम्ही 2 दिवसांनी आम्ही लिहून देते असं करून त्यांनी कित्येक गोष्टी त्यांना लिहून दिलेल्या आहेत. आणि नेहमी मॅडमकडे गेल्यावर असं व्हायचं की तुमचं नवीन लिखाण कुठलं चाललंय, काय लिहित आहे असं म्हणलं की त्या कुठल्या तरी एका पुस्तकात बोट दाखवायच्या आणि त्याच्यात बघा मध्ये तो लेख लिहून ठेवलाय, तुम्ही वाचा असं म्हणून ते आमची त्याच्यावर चर्चा व्हायची. मग त्यातले काही मुद्दे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या असायच्या. तर त्यामुळे त्यांच्या लिखाणावर बोलावं असं मला वाटलं, कारण त्यांच्या लिखाणातून वेगळ्याच सानेबाई दिसतात ज्या त्यांच्या शिकवण्यातून आम्ही आता प्रत्यक्ष विद्यार्थी असतात. शिकवण्यातल्या साने मॅडम, लिखाणातल्या साने मॅडम ह्या खूप वेगळ्या आहेत. तर लिखाणावर बोलावं असं मी ठरवलं. आणि मग काय करता येईल याच्याबद्दल तर काही माझा तर काही अधिकार नाही त्यांच्या लिखाणाबद्दल काही बोलण्याचा, पण मी म्हणलं की आपण त्यांच्या लिखाणातले काही पॅसेजेस, काही वेचे आपण निवडू आणि त्याचं वाचन करू आणि तेच माझ्या ते त्यांना एका स्वरूपाची श्रद्धांजली होईल. पण एखाद्या लेखकाची शैली कशी ओळखायची याच्याविषयी खूप बऱ्यापैकी लोकांनी लिखाण केलेलं आहे. आणि याच्यात एक मोठे उपकार माझ्यावर आहेत. म्हणजे एक रिचर्ड डॉकिन्स नावाचे इंग्रजी लेखक आहेत, तुमच्या बायोलॉजीतलं खूप त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर रिचर्ड डॉकिन्सच्या लिखाण खूप अफाट लिखाण आहे आणि या माणसाने भरपूर लिखाण केलंय. त्यांचं एक फार महत्वाचं लिखाण आहे ते म्हणजे संपादन आहे खरं तर त्यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे मॉडर्न सायंटिफिक रायटिंग्स. आणि या मॉडर्न सायंटिफिक रायटिंग मध्ये त्यांनी काय केलं की गेल्या 100 वर्षातले उत्कृष्ट विज्ञानाच्या लोकांनी, वैज्ञानिकांनी लिहिलेले पण अतिशय ज्याला लिटररी व्हॅल्यू आहे, वाङ्मयीन मूल्य आहे असे वेचे निवडून त्याच्यावर स्वतःची कॉमेंट्री आणि तो कॉमेंट्रीत हा लेखक कसा लिहितो याच्या शैलीचं उलगडण्याचा काम हे त्या रिचर्ड डॉकिन्सनी खूप इंटरेस्टिंग केलं. आणि मी त्याची परत आज एकदा म्हणलं प्रस्तावना वाचावी कारण हे करायचंय. तो प्रस्तावनेत तो म्हणतोच की काय नेमकं तुम्ही केलं पाहिजे की रायटर सायंटिस्ट वर्सेस सायंटिस्ट रायटर याच्या विषयाने चांगल्या गोष्टी उलगडून सांगितलेल्या आहेत. तर डॉकिन्सने प्रत्येक पॅसेज जो निवडलाय त्या सायंटिस्टचा त्याच्या आधीही कॉमेंट्री केली. ही मुख्यतः मला वाटलं की शैली कशी एखाद्या लेखकाची असते ती बघण्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यातल्या त्यात विज्ञानातले लेखक आहेत म्हणून ते महत्वाचं. तर एक नीट तुम्ही जर बघितलं तर 6 मुद्दे लोक बघतात की कुठल्या गोष्टी एखाद्या लेखकाची शैली उलगडायची असेल तर कुठले 6 मुद्दे बघितले पाहिजेत. तर एक लेक्झिकल लेवल बघता येते तुम्हाला, म्हणजे त्यांनी शब्दसंग्रह कुठला वापरलाय, व्होकॅब्युलरी काय वापरली आहे आणि शब्द कसे सुचतात त्या लेखकाला किंवा कसे जातात त्याच्याविषयी त्यांनी काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य आहे. सिंटॅक्टिक लेवल नावाची अजून एक लेवल असते, त्याला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध नाही आहेत. त्या लेवलला सेंटेन्स आर्किटेक्चर कसं त्या व्यक्तीने केलेलं आहे ते उलगडून सांगता येतं. रिटॉरिकल किंवा इमेजरी लेवल कशी आहे त्याची, ज्याला मराठीत आपण प्रतिमा सृष्टी असं म्हणतो, त्या लेखकाने प्रतिमा सृष्टी कशी वापरली. उर्दूमध्ये त्याला तसबूर असा शब्द वापरतात. आणि तुम्हाला आठवत असेल तर त्या आमिर खानच्या पिक्चर मध्ये तो गुलफाम हसन असतो नासरुद्दीन शहाचं काम, त्या नासरुद्दीन शहाला एका मैफिलीत लोक ते पत्रकार गाठून विचारत असतात की तुम्हाला आजकल की शायरी के बारे में आपका क्या ख्याल है. ती सोनाली बेंद्रेने ऑर्गनाइज केलेली पार्टी असते तेव्हा तो म्हणतो की आजकल की शायरी में तसव्वुर की कंगाली का दौर है. तो स्पेसिफिकली सांगतो की हे जे रेटॉरिकल आहे किंवा प्रतिमा सृष्टी मी जी म्हणतोय त्याची कमतरता आहे. प्रतिमा सृष्टी माहिती लेखकासाठी फार महत्वाची असते. एक स्ट्रक्चरल लेवल किंवा डिस्कोर्स लेवल ज्याला म्हणतात की हाऊ अ पॅसेज, हाऊ अ एसे शुड स्टार्ट अँड हाऊ इट शुड एंड, ह्याच्याविषयी ओपन कसं करतोय सेंटेन्स पॅसेज आणि क्लोज कसं करतोय लेखक याच्यावरून बऱ्याच गोष्टी ठरतात. एक व्हॉइस कुठला वापरतोय आता हे कादंबरीना वगैरे लागू पडतं आणि पर्सोना कसा आहे आणि त्याच्या जोडीनं साऊंड आणि रिदम या फार महत्वाच्या गोष्टी आहेत.
की तुम्ही वाक्य लिहिलं, छान लिहिलं, पण त्यातला साऊंड आणि रिदम फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाचा असतो. आणि आर डी बर्मननीच गुलजारांनीच आर डी बर्मन विषयी सांगताना सांगितलं की या माणसाला, आर डी बर्मनला, लफ्जों की मीनिंग से, मानी से ज्यादा साउंड का उसको ज्यादा ख्याल था, आणि लफ्जों की साउंड अच्छी हो तो फौरन वो उठा लेता था. कवितेमधला साऊंड जसा महत्वाचा आहे, तो रिदम कसा महत्वाचा आहे, तसा त्या लिखाणातही महत्वाचा असतो. तर या 5-6 पातळ्यांवर लेखकाचं हे लेखन शैली काय आहे त्याचा एक अंदाज बांधता येतो. आणि आपण असा प्रयत्न करू की मी काही पॅसेज वाचीन त्यांचे, आणि एकामध्ये तर विशेषतः मी मार्क करून ठेवले की तो एक पॅसेज, एक लेख तर तुम्हाला असाच सांगेन की त्याच्यात मला जी सौंदर्यस्थळ या लेखातील वाटली ती, आणि बाकीचे मात्र आपण थेट वाचू. गोरे सर, अनिल गोरे नावाचे आमचे स्टॅटिस्टिक्स एक सर आहेत, त्यांनी आम्हाला या गोष्टी खरं तर शिकवल्या. भाषा विज्ञान आणि साहित्य समीक्षा या विषयावर अशोक केळकर नावाच्या एका लेखकाचं लिखाण आहे, आणि ते वाचून या गोष्टी तुम्ही डिकोड करू शकता. तुम्हाला निदान, आम्हाला टॅक्सॉनॉमिस्टना कसं लागतं, वर्गीकरणाला काहीतरी एक पातळ्या सापडल्या, पायऱ्या सापडल्या की आम्ही कशात तरी काहीतरी बसवायला लागतो. ती सवय ती साने मॅडमना होती, तीच त्यांनी आम्हाला शिकवलेली आहे. तर मला ओव्हरऑल ब्रॉडली साने मॅडमच्या लिखाणात काय दिसतं, तर त्या ज्या लिहायच्या ना, त्या अशा संध्याकाळी घरात, तुम्हाला माहिती आहे उद्या महेश त्याच्याविषयी सविस्तर बोलतील, तर वीज नाहीये, इलेक्ट्रिसिटी नाहीये, अशा घरात त्या राहत आहेत, आणि त्यांना सूर्य मावळला की सगळा अंधार. त्यावेळी कंदिलाच्या प्रकाशात किंवा कधी कधी समई लावून मी बघितलेलं आहे, त्यांना बेलाच्या झाडाखाली बसून ते लिखाण करायच्या. आणि हा जो आसमंत आहे, हा जो फुरसत माहिती आहे, शब्द फार चांगला शब्द आहे, ही फुरसत आहे ना त्यांना लिखाणासाठी, तर ती त्यांच्या लिखाणातून कायम उघडलेली किंवा त्याच्या झिरपलेली आपल्याला व्यवस्थित दिसते. आणि शांतता ती त्यांच्या घरातली दिसते, कारण त्याच्यात तो मूळ स्वभाव त्यांच्या काहीच स्थैर्य नव्हतं, त्या एकदम तडतडीत होत्या, पटकन गोष्टी करणे, आणि कधी कधी ते शीघ्रकोपीपणा. आणि विद्यार्थी आमच्यासारखे तर आम्ही खूप बोलणी खाल्लेले त्यांचे वारंवार. मला तर सारखेच म्हणायचे, तुम्हाला एमएससी डिग्री कोणी दिली? पीएचडी झाल्यावर फक्त फरक काय पडला की त्या म्हणायच्या, तुम्हाला पीएचडी डिग्री कोणी दिली? तर असं त्यांचं काही बॉटनी चुकलं जरा, जरी काही झालं की ते हा शब्द त्यांच्या नेहमीच्या होत्या. तर हा जो एक शीघ्रकोपीपणा, चिडचिडेपणा होता ना, कुठंही लिखाणात तुम्हाला दिसत नाही त्यांच्या. आणि अतिशय शांत आणि संयमी लिखाण त्यांचं सगळं आहे, आणि एखाद्या झऱ्यासारखं लेखन आहे. पण झऱ्यासारखं लेखन म्हणलं तरी ते संथ आणि शांतपणे, आपलं संत वाहते कृष्णामाई म्हणतो ना, तसं ते एकदम शांत नाही. तर त्याच्यात एक अतिशय कोट्या शब्द कुठले योजायचे, मी व्होकॅब्युलरी बद्दल बोललो, ह्याची एक शब्द चमत्कृतींचं एक त्यांना फार चांगलं भान होतं, कारण कवितेची चांगली जाण होती, विनोदाची चांगली जाण होती, आणि यामुळे त्या कोट्यांची शब्द क्रमकृतींची खळखळ त्यांच्या त्या झऱ्यासारख्या लिखाणाला आहे. आणि नेहमी लेखक जेव्हा लिहितो तेव्हा एक सबकॉन्शियस माइंडला बऱ्याच गोष्टी घडत असतात. कॉन्शियसली मी काही असं लिहिणार आहे असं म्हणून कोणी लिहायला बसत नाही, सबकॉन्शियस लेवलला सगळ्या गोष्टी घडत असतात. पण त्या कॉन्शियस लेवलला काही प्रयत्न करणे, आणि ते आपोआप सबकॉन्शियस लेवलला जेव्हा उतरतात तेव्हा तुम्हाला काही प्रयत्न विशेष करायला लागत नाहीत. सरळ तुम्ही लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात केली की शेवटपर्यंत पोहोचतात. तर तुमची एक शैली बनून जाते, आणि मग त्यांना, त्या लेखकांना शैली असं लोक दाखवू शकतात की ही तुमची शैली आहे. तो म्हणता अच्छा असं आहे का? टागोरांची गोष्ट आहे. टागोर म्हणे त्यांचं गान जे गीत रचायचे ते अंघोळ करता करता रचायचे, आणि त्यांचा पुतण्या बाथरूमच्या बाहेर वही घेऊन बसलेला असायचं. हे काय गात आहे त्याची नोटेशन करायचा, आणि मग तो बाहेर आल्याला म्हणायचा, काका काय तुम्ही कोमल गंधार काय लावलात? असं आहे का, त्याला कोमल गंधार म्हणतात का? मलाही काही माहित नाही. असं आहे, म्हणजे ते एका तुमच्या कॉन्शियस लेवलला प्रयत्न केल्यावर सबकॉन्शियस लेवलला कसं उतरतं हे समजणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि मग आपण साने मॅडमच्या लिखाणात हे मला जे मी मगाचपासून म्हणतो की साधेपणा आणि एक निर्झर झऱ्यासारखा पण शब्द चमत्कृतींचं त्याला गंमत असलेला तो लेखक आहे. आणि लेखकासाठी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरारी हा फार इंटरेस्टिंग सांगतो, युval नोआ हरारी. तर त्याला कोणी ते विचारलं की कम्प्युटरवरचं सगळ्यात तुम्हाला काय आवडतं, तो म्हणतो डिलीट बटन आवडतं. कारण तुम्ही एखादी पॅसेज लिहिला, एखादी गोष्ट लिहिली की तुम्ही त्याच्या इतकं प्रेमात पडता, कारण तुम्ही वेळ दिलेला असतो. तुम्ही बसून अर्धा तास काहीतरी लिहिलंय आणि तुम्ही इतके प्रेमात पडता त्याच्या की अरे मी लिहिलंय, हे कसं डिलीट करायचं. ते त्या क्षणी तुम्हाला ते डिलीट बटन दाबता आलं ना, त्या क्षणी तुमचा खरं तर लेखक म्हणून खूप चांगला प्रवास होतो. आणि मॅडमच्या मला एक 2-3दा आठवतंय की त्यांनी लेख वाचायला दिला, म्हणलं हा कधी देणार आहे तुम्ही? त्यावेळेला हा ऑलरेडी दिला, ह्याची रफ कॉपी आहे. ती रफ कॉपी लिहिणे
आणि परत मग त्याच्यातून आपल्याला काही ज्या चुका जाणवत आहेत त्या सगळ्या बघणे आणि त्या फेअर करणे, ह्याच्यामध्ये हे जे डिलीट बटन हरारीचे म्हणतो ना, ते कसं महत्वाचं आहे ते आपल्या लक्षात येतं. ते सगळं बरंच मी नमनाला कणाभर तेल वापरलेलं आहे. तर आपण सुरुवात करू. साने मॅडमचे काही पॅसेजेस वाचू आणि तुम्हाला लक्षात येईल की मी जे काही आता वर्णन केलं ती त्यांची शैली कशी आहे. आणखीन एका तर वेचाच्या माध्यमातून आपण मला जी त्यांच्यातली सौंदर्य स्थळ दिसली, कदाचित तुम्हाला ती वेगळीच त्याच्यातल्या गोष्टी जाणवू शकतील, ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. हा लेख पहिला मी वाचतो. आपले हिरवे मित्र असं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यातलं आहे. वैशाली, रुपाली, दीपाली, शेफाली या ओळीतील पहिली 3 नावे ठीक आहेत, पण शेफाली नावाच्या बालिकेस विचारलं की बाई ग, तुझ्या नावाचा अर्थ काय? तर कदाचित तिला ठाऊक असेल की शेफाली हे मूळ शेफालिका या बंगाली नावाचं सुटसुटीत रूप आहे. पण मग शेफालिका म्हणजे तरी काय? शेफालिका हे पारिजातकाचं बंगाली नाव आहे. पारिजात 5 स्वर्गीय वृक्षांपैकी एक. समृद्धम सौभाग्यम सकलम वसुधाया म्हणून धर्तीवर अवतीर्ण झालेला. देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर आली त्यापैकी एक. म्हणून लक्ष्मीचा भाऊ आणि अमृताचाही, त्यामुळेच अतिवंदनीय. पारिजातकाचं वानस्पतिशास्त्रीय नाव आहे निक्टॅन्थस आर्बोर ट्रिस्टिस. निक्टॅन्थस या प्रजातीवाचक नावाचा अर्थ होतो रात्री उमलणारं पुष्प. तर आर्बोर ट्रिस्टिस याचा अर्थ अश्रुपात करणारा वृक्ष. अर्थातच हे विशेषण त्याच्या फुले गाळण्याच्या वृत्तीमुळे त्याला लाभलंय. जाई, जुई, चमेली, मोगरा आणि पारिजात या सर्वांचं कुळ एक आहे. मात्र जाई, जुई, कुंद, चमेली लहान खुरेच असतात. पारिजाताचा मात्र वृक्ष आहे. बरोबरीच एका परीनं, कारण तो स्वर्गीय वृक्ष आहे. इतरांपेक्षा वेगळा असणारच, पण फुलांची आणि सुगंधाची पखरण हा या संपूर्ण कुळाचा स्थायी भाव. युरोपमधल्या प्रसिद्ध ऑलिव्ह वृक्षाची फळे याच कुळाची. पारिजात संपूर्ण भारतभर पसरलाय. हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत आणि भारताबाहेर ब्रह्मदेश किंवा म्यानमारमध्येही तो आढळतो. असं समजलं जातं की सातपुडा पर्वतराजीत पारिजातकाचं नैसर्गिक अस्तित्व आहे. इतरत्र मात्र तो लागवडीखाली असतो. हिंदी भाषिक लोक त्याला हरसिंगार म्हणतात, तर गुजराती जन जयपार्वती म्हणून, दक्षिणात्यांना मात्र तो पारिजात म्हणूनच माहिती आहे. साधारणतः 7-8 मीटर पर्यंतची उंची. या वृक्षाचे खोड अतिशय बेढब राखाडी किंवा हिरवट पांढऱ्या रंगाचं असतं. त्याला गाठी आल्यासारखेही भासले. पण हा समुद्र मंथनातून जन्मला त्यावेळी म्हणे त्याला सुवर्णकांती होती आणि त्याची पाने गोळ्यांसारखी होती. फळांना गंध होता, म्हणून तर देवेंद्राने त्याला अमरावतीला नेले. पारिजाताच्या कोवळ्या फांद्या काहीशा चौकोनी, थोड्याशा लवयुक्त असतात. पानांच्या जोड्यांची रचना स्वस्तिकाकार असते. पर्णपाती अतिशय खरखरीत, इतके की त्याने छान पॉलिश होईल. कडा दंतूर असतात. श्रावण भाद्रपद म्हणजे पारिजाताचा ऐन बहराचा काळ. फांद्यांच्या टोकाशी फुलांचे घोस उमडू लागतात. याच्या कुळधर्माप्रमाणे फुलं सायंकाळी उमलतात. पारिजाताची फुले हा अनेक वाङ्मय प्रकारांचा जिवलग सखा. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी, असे दुःख जसे प्रकट होते, तसेच अंगणातल्या पारिजातकाची फुले नाजूक लाख मोलाची, इतकी नाजूक की माय माऊलीच्या काळजाच्या तोलाची, असं आवर्जून विनवलेलं आहे. खरोखरच ही फुलं नाजूक असतात. दलपुंजांच्या पोळ्यासारख्या लाल नलिकेच्या टोकाशी 5 पांढरी दलं अलग होऊन ताऱ्यासारखी पसरतात. लखनौच्या राष्ट्रीय उद्यानानं आपलं ब्युटी पार्लर सारखं कौशल्य पणाला लावून त्याचे कर्णफूल, चक्र, ध्रुव इत्यादी नवीन वाणे तयार केलेत. पारिजात फुलतो अमाप, लक्ष पुष्पभाराने. धरतीला अभिषेक करण्याचे चातुर्मासाचे त्याचे व्रत असावे.
रात्री उमललेली फुलं सकाळी गळून पडलेली असतात. याच्याविषयी एक पुराण कथा आहे. कुण्या एका पारिजाता नावाच्या राजकन्येला फुलराणीप्रमाणेच किरणांचा मोह जडला. माहेरचे सर्व पाश तोडून ती सूर्यासमोर निघाली, पण हाय रे दैवा, सूर्याला ती नकोशी झाली. दुःख वेगानं पारिजातानं देहत्याग केला. तिच्या दहन भूमीवर एक वृक्ष उगवला, तोच पारिजात. त्याच्या धवल पुष्पांचे लाल देठ म्हणजे पारिजाताचे हृदय. पण आजही जुन्या कटू अनुभवांमुळे सूर्यकिरणांना पाहिल्यावर दळ गळून जातात. पारिजाताचं वृक्ष कमी पाण्यावर खडकाळ जमिनीतही वाढतो. त्याला बकऱ्या तोंड लावत नाही, त्याची वाढही जोमाने होते. पण आश्चर्य म्हणजे सामाजिक वनीकरणात मात्र त्याच्या या गुणाचा उपयोग करून घेतलेला नाहीये. फुलांच्या नलिकेत निकटॅन्थिन नावाचे रंगद्रव्य असते. रेशीम रंगवण्यास ते उपयुक्त आहे, मात्र हा रंग फारसा टिकाऊ नाही. फुलात ग्लुकोजही असते, पण मग खाद्यरंग म्हणून केशराला पर्याय म्हणून तो वापरता येईल का? पारिजातकाच्या पानांचा काढा हा हिवतापावरचा अत्युत्कृष्ट उपाय आहे. अगदी क्विनाईन इतकाच गुणकारी, पण पिकतं इथं विकत नाही हेच खरं. पारिजात हा मूळचा स्वर्गीय वृक्ष. केवळ सत्यभामेच्या हट्टापायी तो पृथ्वी तलावर पसरला. भगवंतानी तो लावताना जे कपट नाट्य केलं तेही सर्वश्रुत आहे. असे असले तरी अखेर तो भामेचाच पारिजात आहे. पुढचा एक त्यांचा लेख आहे चंदनावरचा, तो मी वाचतो. शर्विलक चंदन. आणि मी मगाशी म्हणलं तसं आपण 6 पातळ्यांवर शैली बघता येते गोष्टींची. तर मला या ज्या गोष्टी या लेखात जाणवल्या तशा सगळ्याच लेखात जाणवतात, पण आपल्याला वेळाभावी सगळं डिकोड करून सांगणं बरोबरही नाही आणि त्या दृष्टीने जायलाही नको. तर आत्ताचा लेख तुम्ही वाचलात, ऐकलात पारिजाताचा, त्याच्यात 2-3 फार महत्वाच्या गोष्टी मला जाणवतात. एक म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्होकॅबलरीचे सेट हातात हात घालून चालतात. एक म्हणजे प्युअर बोटॅनिकल टेक्निकल मराठी त्या लिहितात, की ज्याच्यात वनस्पतीचं वर्णन करायचं असेल ना ते अतिशय योग्य अशा भाषेत त्यांनी केलेलं असतं. आणि हा वनस्पतींवरच्या लिखाणात जे लोक लिहितात त्यांना हा नेहमीचा एक अनुभव असा की, किंवा अडचण म्हणा, की त्याचं डिस्क्रिप्शन आलं की ते कुठं दडवायचं. इतर ठिकाणी ते सगळं रंगवता येतं फुलांचं आणि सगळ्याचं, पण डिस्क्रिप्शन कुठं दडवायचं आणि ते कसं दडवायचं याला मात्र विशेष स्किल लागतं. आणि साने मॅडम यातल्या फार माहीर होत्या. तर ही एक डिक्शनरी मी म्हणलं तसं 2 व्होकॅबलरीज हातात घालून फिरतात. त्याच्यातली एक ही प्युअर बोटॅनिकल टेक्निकल डिक्शनरी आहे, आणि दुसरी जी आहे व्होकॅबलरी आहे ती संस्कृतोद्भव मराठीची. संस्कृतचे खूप शब्द त्या अगदी सहजतेनं लिखाणात वापरत जातात. आणि एकीकडे बोटॅनिकल टेक्निकल मराठी, तांत्रिक मराठी, आणि एकीकडे संस्कृतोद्भव मराठी, हे दोन्ही इतकं समरसून गेलेलं आहे, इतकं त्यांचा मिलाप होतो, हातात हात घालून चालतात, की आपल्याला लक्षात येत नाही की आपण काहीतरी टेक्निकल समजून घेतलं आणि आता परत संस्कृत साहित्याच्या प्रांगणात उतरलोय. तर मला त्यांच्या लिखाणात हे जाणवलं. आणि विशेष करून अगदीच लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे वनस्पतींचं वर्णन जिथं त्यांनी करतात, तांत्रिक वर्णन आहे, तिथे सगळीकडे अतिशय शॉर्ट वाक्य वापरले, थोडक्यात ते संपवलंय. आणि जिथं साहित्य आहे, जिथं काहीतरी त्यांनी फुलवलंय, म्हणजे त्याला एस्थेटिक्स त्या वाक्याला आणायचा प्रयत्न केलाय, तिथं ती मात्र मोठी वाक्य होत जातात त्यांच्या लिखाणात. आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी केलंय का नाही माहित नाही, पण मी मगाशी म्हणलं तसं हा त्यांच्या एक लिखाणातला अगदी एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं आता या लेखात आपण समजून घेऊ पुढच्या शर्विलक चंदनाच्या, की सायंटिफिक साने आणि ह्या स्टोरी टेलर साने यांचे कशा या 2 लेखिका मिळून गोष्टी लिहितात, लेख लिहितात हे लक्षात येईल. आणि सायन्स जिथे येतं तिथे मात्र परत एक्झॅक्ट उंची की असेल 1.5 फूट, असेल 5 मैल वगैरे असं नाही. जेवढं उंच व्यवस्थित वनस्पतीचं वर्णन आहे तिथं ते अजिबात चुकत नाहीत काहीच वर्णन करताना. या सगळ्या गोष्टींचा मिलाफ त्यांच्या लेखात आहे. आणि त्याचा मला वाटतं पोस्टर बॉय म्हणून एकच लेख साने मॅडमचा वाचायचा सांगितला तर मी हा शर्विलक चंदनाचा वाचीन. आणि मी त्यांच्याशी बोललोय होतो याच्याबद्दल की हा मला खूप तुमचा आवडता लेख आहे. त्यांच्या परिचितांचा परिचय नावाचं पुस्तक आहे 93 सालचं, आणि नावच किती छान आहे, परिचितांचा परिचय, की ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण त्यांचा मी तुम्हाला परत परिचय करून देते.
तर हा शर्विलक चंदनावरचा लेख मी वाचतो आणि मात्र याच्या मध्ये मध्ये मी बोलणार आहे, थेट वाचणार नाही. काही गोष्टी मला ज्या जाणवल्या त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तमाम भारतीय साहित्य क्षेत्राने चंदनाचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. मनात चंदनाचे परित्वा झिजावे असे म्हणून समर्थांनी त्याच्या त्यागाचं वर्णन केलंय. आणि याच गुणधर्माचा तो असेतू हिमालय मापदंड ठरला आहे. शब्द योजना बघा, की असेतू हिमालय आणि मापदंड एकत्र किती छान शब्द येऊन जातात. आणि मुक्तकंठानं गौरव केलाय. तर एकदम हाय उंचीवरच सुरू होत आहे. लेखनाची शैली त्यांनी पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये अशी उंची गाठली की ती पुढं कशी कंटिन्यू होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गुणगान पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर पसरले असले तरी विंध्याद्रीच्या उत्तरेला चंदन खुल्या दिलानं वाढत नाही. बॉटनिस्टला परत त्यांचं की डिस्ट्रीब्युशन विषय सांगणार आहे. दक्षिणेकडील मलयगिरी हे त्याचे प्रिय स्थान. या भूमीत तो इतका विपुल होतो की मलय भिल्ल पुरंध्री चंदनम तरुकाष्ठम इंधनम कुरते असा त्याचा अतिपरिचय होता. म्हणजे चंदनाची झाडं इंधनासाठी वापरतात दक्षिणेला, एवढा अतिपरिचयात अवज्ञा त्याची झालेली आहे. हे साहित्यिक झालं की परत बॉटनी. सँटलम अल्बम असे वनस्पती शास्त्रीय धारण करणारा. आता या अख्ख्या पॅसेजमध्ये त्यांना खूप गोष्टी लिहायच्यात, चांगलं लिहायचे, पण त्यामुळं याच्यात बोटॅनिकल नाव कुठेतरी खटकेल हे लिहिताना म्हणून त्यांनी ते पहिल्याच 2 शब्दात संपवून टाकलेले आहे. की सँटलम अल्बम असे वनस्पती शास्त्रीय नाव धारण करणारा हा वृक्ष रामायण, महाभारत, बौद्ध धर्मीयांच्या जातक कथांमधून आणि विनय पिटकात तर भेटतोच, पण कौटिल्य अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य यांच्या नजरेने हा सुटलेला नाहीये. मोठं वाक्य आहे. आता बॉटनी आलं की वाक्य कशी छोटी होत जातात ते बघा. समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत चंदन सुखाने वाढतो. काही प्रमाणात थंड हवा, कमी पाऊस, खडकाळ लाल रंगाची उथळ रेताड जमीन त्याला आवडते. इतकेच नव्हे तर पाण्याचा पूर्ण निचरा होणारी जमीन त्याला अधिक पसंत आहे. अशा जमिनीत म्हणे चंदनाला अधिक सुवास असतो. या उलट ओलसर सकस जमिनीवर वाढलेल्या चंदनात तेलाचा अंश कमी असतो. म्हणूनच साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने असं म्हणलं असावं. आता ते जे शीर्षक आहे शार्विलक चंदन त्याच्याकडे आलेले आहेत. त्या शार्विलक म्हणजे चोर अशा अर्थाने मृच्छकटिकात तो जो चोर आहे, पण तो हा आहे म्हणजे जेंटलमन चोर आहे बरं का. हा फार महत्वाचा आहे, आत्ताच्या काळात ते शक्य नाही. सो हा जेंटलमन चोर कसा आहे शर्विलक, आता ते त्याचं एक प्रस्तावना त्यांनी छान केलेली आहे. आणि आता त्या मुद्द्याकडे येतात. म्हणजे ते सस्पेन्स ठेवलं ते इतका वेळ की का आम्ही शीर्षक हे घेतलंय. आणि एक इंग्रजी शब्द आहे की एडिटोरलाइज करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा काहीतरी स्वतःला वाटणारे व्यक्ती मूल्य चिपकवणे की हा असाच आहे तो तसाच आहे. त्याचाही कुठं कुठं सढळ अर्थाने वापर आहे त्यांच्या लिखाणात, सगळ्यांच्याच असतो. रादर चंदन तरू हा वनस्पती विश्वातला एक धक्का प्रयोग आहे. पाहणाऱ्याला एकदम ठीकठाक वाटतो, म्हणजे हिरवी पाने आहेत, नीट जमिनीत वाढतो आहे, पण त्याचे हे रूप फसवे आहे. खऱ्या बॉटॅनिस्टला म्हणलं हे फसवा वगैरे असेल तर तो म्हणेल असं काही वनस्पती फसव्या वगैरे नसतं. पण मी मगाशी म्हणलो ना एडिटोरलाइज करणे हे कॅरेक्टर आहे त्यांचं. हे दोन्ही एकाच वाक्यात आले, धक्का प्रयोग आणि फसवे. पण हे त्याचे रूप फसवे आहे. तो आंब्यावर वाढणाऱ्या बांडगुळासारखा परोपजीवी आहे. पूर्णपणे नाही पण अर्ध परोपजीवी. आपल्याला स्वतंत्रपणे वाढताना दिसतो, पण याची मुळं जमिनीत वाढूनही जमिनीतून पाणी व जीवनावश्यक क्षार शोषून घेत नाहीत. ती दुसऱ्या झाडांच्या मुळात शिरतात. इतरांनी जमिनीतून शोषून घेतलेले पाणी व क्षार ती चोरतात. मात्र बांडगुळाप्रमाणे त्याचा हा शर्विलक स्वभाव आपल्या डोळ्यांना दिसत नाही. चंदनाचे रोप उगवल्यावर साधारणतः वर्षभर स्वतंत्र वाढते, पण या काळात त्याचा सावजाचा शोध सुरू असतो. साग, निंब, शिसव, करंज, बाभूळ, शिरीष कोणाचाही आधार त्याला चालतो. एकदा का ही पकड बसली की चंदन वाढीला लागतो. जोमाने वाढला तर 15 मीटर पर्यंत उंची गाठतो. बॉटनी खोड लालसर काळपट, काहीसे खडबडीत, खोल उभ्या भेगांचे असते. डिस्क्रिप्शन आलंय पण ते किती छान आहे बघा. की खोड लालसर काळपट, काहीसे खडबडीत, खोल उभ्या भेगांचे असते. पाने सम्मुख, थोडीशी जांभळाच्या पानासारखी. इंग्रजीत आम्ही त्याला ऑपोजिट लीव्ज म्हणतो.
आणि बहुतेक वेळा मराठीत लिखाण करतात ते सगळे लोक पानं विरुद्ध असतात असं लिहिलेलं आहे. पण विरुद्धला मराठीत जेवढे अर्थ आहेत ते खूप वेगळ्या कॉन्टेक्स्टला अर्थ आहेत. त्यांना बरोबर त्यांनी एक संस्कृत शब्द योजलाय, सम्मुख, म्हणजे समोरासमोर, ज्याला ऑपोजिट इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो. सो पाने सम्मुख थोडीशी जांभळाच्या पानासारखी, पण आकाराने जांभळाच्या पानाच्या 1/4 आकारमानाची असतात. इथं गफलत होते लेखकांची, कारण साईज आणि शेप याला मराठीत दोन्हीकडे आकार शब्द वापरला जातो. आणि आपल्याला नेमकं लिहायचं असेल तर आकारमान हा बरोबर शेपला आकार आणि शेप साईजला आकारमान असा शब्द वापरला पाहिजे. तो बरोबर त्यांनी तो वापरतात. हे कारण माझ्या सुरुवातीच्या लिखाणात झालेल्या चुका आहेत, त्यामुळे मला ते दिसत आहेत. सो पाने सम्मुख जांभळाच्या पानाच्या 1/4 आकाराची असतात. त्यांचा रंग काळपट हिरवा असतो. चंदन सदाहरित वर्गातला वृक्ष आहे. बारीक फांद्याच्या टोकाशी चंदनाला फुलांचे झुपके येतात. सामान्यांना याचा थांगपत्ताही लागणार नाही. पण सामान्यांना म्हणजे म्हणल्यावर आपल्याला वाटेल की त्यांनी काय बॉटॅनिस्ट आणि नॉन बॉटॅनिस्टला किंवा लेमॅनला वेगळं केलं का काय. त्यांचा स्वभाव नव्हता. त्या कित्येकदा म्हणायचं की आपण असं म्हणतो, आम्ही असं वनस्पतीशास्त्रात शब्द योजतो, अशा वेळी आपण असा योजला पाहिजे. कलेक्टिव्ह एफर्ट येतो सगळ्यांचा. तो सामान्यांना याचा थांगपत्ताही लागणार नाही. पण आता पुढे बघा ते सामान्यांना का म्हणलंय. पण ज्ञानदेवांनी देखील चंदन जेवी बहरला अश्वत्थ फुलला असे म्हणून त्याच्या रूपात निराकाराला शोधले. सामान्य लोकांची तुलना ज्ञानेश्वरांबरोबर केली. या उलट भर्तृहरी म्हणतो की चंदनाला विधात्याने फळे फुले दिली नाहीत. म्हणजे या थोर लोकांबरोबर त्यांनाही कन्फ्युजन आहे, तुम्हालाही कन्फ्युजन आहे, कशी तुम्ही सारखे आहात. चंदनाची फुले काळपट लाल रंगाची असतात. त्यांना 4 पाकळ्या आणि 4 पुंकेसर असतात. फळ काळे गोलाकार म्हणजे बारक्याशा करवंदासारखे असते. आत कठीण कवचात 2-3 बिया असतात. त्यांना चंदन चारोळ्या म्हणतात, कारण त्या चवीला चारोळ्यासारख्या असतात. झाड साधारणतः 20 वर्षाचे झाले की त्याच्या गाभ्याच्या काष्ठाची वाढ झपाट्याने होते. बॉटनी आलं. सामान्यतः 40 ते 60 सेंटीमीटर घेर झाला की ते तोडण्यास योग्य समजले जाते. त्यासाठी ते मुळापासून खणतात. ते लोक तोडून घेऊन जातात तसं नाही, ते जे चोर लोक असतात खरे शर्मिलक. कारण मुळात तेल भरपूर असते. खोडाचे तुकडे करून वरची साल काढून टाकतात. अंतरसालीच्या लगतचे काष्ठ पांढरे, टेक्निकल शब्दांना किती प्रिसाइज संस्कृत शब्द वापरले त्यांनी. अंतरसालीच्या लगतचे काष्ठ पांढरे आणि बिनवासाचे, तर मध्यकाष्ठ पिंगट बदामी आणि सुगंधी असते. हे मध्यकाष्ठ म्हणजे आपले परिचित चंदन. चंदन तेलात सँटलॉल नावाचा एक घटक असतो, त्यामुळे त्याला काहीसा विशिष्ट, काहीसा मंद सौरभ येतो. मर्दनम गुणवर्धनम या न्यायाने खोड घासल्यावर हा सुगंध अधिक दरवळतो. या सुगंधामुळे देवतार्चनात चंदनाला मानाचे पान आहे. किती चांगला शब्द येऊन गेला बघा, देवतार्चन. सो या सुगंधामुळे देवतार्चनात चंदनाला मानाचे पान आहे आणि पारशांच्या अग्नी मंदिरातही. आणखी एक खास गुणधर्म म्हणजे चंदनाला वाळवी लागत नाही. मध्यकाष्ठ काहीसे मऊ, त्यामुळे सुवर्णकाराच्या नजाकतीने त्यावर कोरीव काम होते. आयुर्वेदिक उपचारातही चंदनाचे स्थान आहे. शीतोपचार म्हणून चंदन उगाळून त्याचे पाणी पोटात घेतात. कुठल्याशा ज्वरात चंदनाची उटी सर्वांगावर लेपतात. मदनपीडा आणि चंदनाची सांगड संस्कृत साहित्यात जागोजाग फुललेली आहे. चंदन तृषाशामक आहे, मूत्रजनक आहे, त्वचेला कांती देणारे आहे. तर आपण शेवटाकडे येतोय असं लिखाणातून लक्षात येतं. चंदनाचा थंडावा इतका की त्यासाठी आसुसलेले सर्पराजही या मलयज शीतलाला बिलगतात. हे खूप लिटररी व्हॅल्यू, साहित्यिक मूल्य असलं खूप मोठं वाक्य आहे. कारण सुरुवातीला त्यांनी मलय पर्वत हे म्हणलं होतं. चंदनम मलय पर्वतावर चंदनाची झाडे. मलय म्हणजेच पर्वत खरं तर दक्षिण भारतीय भाषांमध्ये. पण बंकिमचंद्रांनी हे मलयज शीतलाम शब्द वापरलाय, तो भारतभूमीला वापरला. की भारतभूमी कशी आहे तर पर्वतांवरचे वारे ज्या भूमीला थंड करतात, पर्वतांवरचे वारे येऊन ज्या भूमीला थंड करतात ती भारतभूमी मलयज शीतल, असं बंकिमचंद्र त्यांच्या वंदे मातरम मध्ये म्हणतात. पण यांनी आता याच्या शीत गुणधर्माचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे तो चंदनालाच त्यांनी प्रत्यक्ष शीतलाची उपमा दिली. त्यामुळं असं त्या म्हणतात की चंदनाचा थंडावा इतका की त्यासाठी आसुसलेले सर्पराजही
या मलयज शीतलाला बिलगतात. पण हा स्थितप्रज्ञ त्या संगतीतही असाच निर्विष राहतो. म्हणूनच रहीम म्हणतात, कह रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग. म्हणजे जो याची प्रकृती स्वतः उत्तम आहे त्याला कुसंगाचा, दुर्संगतीचा, वाईट संगतीचा काहीच परिणाम होत नाही. कह रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नाही लिपटे रहे भुजंग. ते भुजंग लिपटून राहतात तरी चंदनाचं काही बदल होत नाही. समर्थांच्या लिखाणाने त्यांनी या पेचाची सुरुवात केली होती आणि रहीमने शेवट केला. त्यामुळे हा एक लूप आहे. त्यांनी लिटरेचर पासून सुरुवात केली, बॉटनी मध्ये आल्या आणि परत लिटरेचरनी तो क्लोज केला. आणि टेक्निकल डिटेल्स आहेत सगळ्या लेखात. वूड डेन्सिटी, वूड केमिस्ट्री बद्दल बोलल्यात, हॅबिटॅट बद्दल बोलल्यात, फिजिओलॉजी बद्दल बोलल्यात, हार्वेस्ट डिटेल्स बद्दल बोलल्यात. पण काही असं आपल्याला वाटत नाही की यात काही शास्त्रीय माहिती अशी खचून भरलेली आहे. त्यामुळं अशी वाक्य लिहायची, फॅक्ट्सच्या पाठोपाठ एक फॅक्ट्स लिहायच्या आणि त्या काहीतरी शब्द चांगले वापरून डेकोरेट करायच्या, असं काही लिखाण नाहीये. याच्यात एक इतकी सुंदर लय आहे की मी म्हणतो ही कविताच आहे हा लेख म्हणजे त्यांचा. आणि त्यामुळं 1993 सालचा हा लेख आहे. आणि त्या काळात मी तेच म्हणत असतो की 90च्या दशकातील लिखाण ज्यांनी लिहिलं वनस्पतीशास्त्रात किंवा कुठल्याही भाषेत, आज आम्हाला AI, ChatGPT किंवा काय लॉर्ड वापरून पाहिजे ते रेफरन्सेस एकत्र करता येतात आणि सगळ्या गोष्टी मिळतात. तर त्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी चंद्राची माहिती जमा करायची असेल तर किती संदर्भ वाचावे लागत असतील, ते लक्षात ठेवावे लागत असतील, त्याच्यातून गोष्टी उचलून घ्याव्या लागतील. सावध ते शोधावे, शोधोनी अचूक वेचावे, वेचोनी उपयोगावे ज्ञान काही, असं समर्थच प्रत्यक्ष म्हणतात की तुम्हाला उपयोजन असलं पाहिजे. तर ते उपयोजन कसं करायचं, रेफरन्स कसे शोधायचे, हे मोती जमवायत असे त्यांनी संदर्भ जमवले असणार त्या काळात आणि हे सगळं लिखाण केलेलं आहे. आणि अनेकदा लेखकांसाठी हे एक मोठं कौशल्य असतं की सारखे प्रयोग करत राहावे लागतात, नाहीतर आपलं एक काहीतरी ऑटो पायलट मोडला गाडी टाकली आणि लिहित गेलं असं काही होता येत नाही. सो प्रयोग केला तरी प्रयोग केला असं वाटलं नाही पाहिजे वाचकाला. हे खरं लेखकाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तर त्यांचा पुढचा लेख वृक्षवैभव नावाच्या पुस्तकातला मी वाचतो, गगनजाई. ह्या शर्विलक चंदनाविषयी फक्त मी ठरवलं होतं की त्यातल्या मला जाणवणाऱ्या गोष्टी उलगडून सांगायच्या. आता आपण असं न करता थेट मी सगळा लेख वाचेन आणि तुमच्या लक्षात येईल की ठेवा त्यांची ओघवती सोपी सहज भाषा, पण शब्द चमत्कृती कशा येतात, 2 प्रकारच्या व्होकॅबलरी ज्या आहेत त्या कशा एकत्र नांदतात. मोठ्यांनी लिहायचं असेल तर वाक्य छोटी आहेत, संस्कृत साहित्य लिहायचं असेल तर वाक्य मोठी आहेत. पण संस्कृत शब्द तुम्हाला वापरायचे तर त्याला कोंदण हवंय ना चांगल्या शब्दांचं, ते असे तुकड्याने तोडून देण्यासारखं नाहीये. हे कॉन्शियसली सबकॉन्शियसली केलेले सगळे प्रयत्न आहेत लिखाणातले आणि त्यांनी ते कसे साधले. हा पुढचा लेख त्यांचा गगनजाई म्हणजे आकाशनी जो वृक्ष आहे त्याच्यावरचा आहे. इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. हे ज्ञानेशांनी केलेलं वर्णन मोगऱ्याचं आहे. मोगरा आकाशाकडे झेप घेईल पण गगनाला भिडण्याचा त्याचा जीव नाही. गगनजाई जर माऊलींना माहिती असती तर त्यांनी मोगऱ्याऐवजी गगनजाईलाच आपलेसे केले असते. हस्ताच्या सरत्या पावसाची सर येऊन जाते. हस्ताच्या सरत्या पावसाची सर येऊन जाते. आकाशात घननीळ मेघ दाटलेले असतात. या पार्श्वभूमीवर गगनजाईचा वृक्ष मोठ्या दिमाखात उठून दिसतो. गडद हिरवा पर्णसांभार आणि त्यातून प्रकटलेली असंख्य शुभ्रधवल फुलं आणि त्याच्या मागचा ढगांचा कॅनव्हास, यातला कोण कोणाला अधिक शोभिवंत करतं ठरवणं तसं कठीण आहे. गगनजाई किंवा आकाशसिंह हा तसे पाहिले तर आपल्याला परकाच आहे. तो इथे या भूमीत कधी येऊन रुजला हेही आता सापडणे कठीण, पण इथल्या मातीशी तो एकरूप झालाय हे मात्र निश्चित. त्याचे वानसशास्त्रीय नाव आहे मिलिंगटोनिया हॉर्टेन्सिस. सर थॉमस मिलिंगटन हे ऑक्सफर्ड विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या गौरवार्थ म्हणजे 1704 नंतर या वृक्षाचं बारसं मिलिंगटोनिया असं करण्यात आलं. अगोदर त्याचं नाव होतं बिग्नोनिया. हॉर्टेन्सिस या विशेषणाचा अर्थ बागेतील शोभिवंत वृक्ष. हा मूळचा ब्रह्मदेश किंवा रशियाचा रहिवासी असावा. अगदी सरळ रेषेत आकाशाकडे धाव घेणारे खोड आणि त्यावरच्या खाली लवलेल्या फांद्या, त्यामुळे हा वृक्ष डेरेदार होत नाही. तर याची बाह्याकृती काहीशी दंडगोलाकार भासते. साल किंचित पिवळट राखाडी, उभ्या भेगा असलेली, काहीशी खडबडीत असते. पाने आकाराने बरीच मोठी, संयुक्त प्रकारची आणि द्विपिच्छाकृती असतात. रंग गडद
काहीसा काळपट हिरवा असतो. काही वेळा किंचित गडद शिरा उठावदारपणे दिसून येतात. आकाशनिंबाची पाने गळतात, पण हळूहळू. एकदम संपूर्ण पानगळ होऊन तो उघडा बोडका कधीच होत नाही. त्यामुळे सामान्यतः त्याची गणना सदाहरित वृक्षातच होते. जानेवारी ते मार्चच्या दरम्यान पानगळ होते, तशीच यावेळी नवी पालवीही फुटते. शरद ऋतूत पावसाळ्याच्या अखेरीस आकाशनिंब फुलतो. हा हा म्हणता फुलांनी पानन पान डवरते. शारदीय रात्रीत हा फुलोरा अतिशय उठावदार दिसतो. मात्र फुलांचं आयुष्य केवळ 1 दिवसाचं. त्यामुळं तरुतळी पांढरा शुभ्र सुगंधी गालीचा कायमच पसरलेला दिसतो. फुलाला अतिशय बारीक हिरव्या रंगाची 5 निडले असतात. 5 पाकळ्यांची प्रथम लांबच लांब नलिका असलेली ही निडले कळ्यांची तोंडे उघडली की त्यातले पुंकेसर स्पष्ट होतात. त्यांच्या छोट्या 2 कमानी पाकळ्यांसारख्या तोंडाशी अंगाला उभारलेल्या असतात. स्त्री केसर एका स्त्रावग्रंथीवर विराजमान झालेला असतो. पश्चिम भारतात हा वृक्ष फुलतो पण फळत नाही. त्यामुळे याची फळे सहसा बघण्यात नाहीत. पण ही फळे स्फुटनशील असतात. लांबट आकाराच्या शेंगेसारखी चपटी फळे दोन्ही टोकांना निमुळती असून बिया चपट्या पंखधारी असतात. फळे आणि बीजधारणा क्वचितच होत असल्यामुळे मुळांपासून येणारे फुटवे उर्फ पिल्ले लागवडीसाठी वापरतात. छाट कलमाद्वारेही लागवड होऊ शकते. कोरड्या हवामानात आकाशनिंब वाढतो, पण थोडीशी दमट हवा अधिक चांगली. हा वृक्ष अगदी सरळ वाढत असल्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा त्याची लागवड करतात. गडद हिरवा पर्णसांभार आणि सुगंधी पांढरी फुले, त्यामुळे शोभायमान वृक्षाच्या यादीत याला अग्रक्रम आहे. याची वाढही जोमाने होते. मात्र याचे लाकूड तसे ठिसूळ असते. वारा पावसाच्या माऱ्याला तोंड देऊ शकत नाही. झाडाच्या सालीच्या ढलप्या निघतात, त्यापासून दुय्यम दर्जाची बुचे तयार करता येतात. हलक्या प्रतीचे फर्निचर लाकडापासून बनते. राहून राहून एक प्रश्न उरतो. गगनजाईला असंख्य फुले येतात, ती सुगंधी असतात. आजपर्यंत त्यापासून अत्तर काढण्याचे प्रयोग का झाले नाहीत? हा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी. खरोखर फळाचीही अपेक्षा नसताना गगनजाई फुलत असते. प्रतिवर्षी फुलणारे सुगंधाचा वर्षाव, एवढंच तिचं काम. ऑर्किड्स नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, कॉन्टिनेंटल पब्लिकेशनचं. त्याची सुरुवात, इंट्रोडक्शनचा जो पॅरा आहे तो खूप इंटरेस्टिंग त्यांनी लिहिलाय आणि तो मी वाचतो. ऑर्किड्सची तोंडओळख असं या लेखाचं नाव आहे. लहानपणी हिमगौरी आणि 7 बुक्के ही परिकथा वाचली होती. सौंदर्य म्हणजे काय हे नेमकं न कळायच्या वयात. वनस्पती शास्त्राचा, विशेषतः पुष्पवंत वनस्पतींचा अभ्यास सुरू केला आणि पदोपदी सौंदर्याचा साक्षात्कार झाला. ऑर्किडची फुलं पाहिली तेव्हा हिमगौरीची गोष्ट पुन्हा एकदा आठवली. हिमगौरीची सावत्राई जादुई आरशाला विचारते, आरशा आरशा लवकर बोल, सगळ्या जगात सुंदर कोण? आरसा त्यावर उत्तर देतो, राणी राणी गोष्ट खरी, जगात सुंदर हिमगौरी. या जादुई आरशानं ऑर्किडची फुलं पाहिली नव्हती, नाहीतर तो म्हणाला असता, राणी राणी गोष्ट खरी, नाही थाप नाही भूल, जगात सुंदर ऑर्किडचं फुल. आपल्याकडं सर्वसाधारणपणे सामान्य जनांना मुळात रानफुलांचीच ओळख नसते. मग ऑर्किडची गोष्ट सोडाच, आता कुठे ऑर्किड धारण करणाऱ्या वस्तू दिसू लागल्यात. श्री विठ्ठल कामतांचं इडली ऑर्किड आणि मी हे लेखन प्रसिद्ध झालंय. आता लक्स ऑर्किड नावाचा साबणही बाजारात आलाय. तरी सुद्धा ऑर्किडची फुलं कोणती हा प्रश्न असतोच. केवळ उन्हाळक्या करत रानावानात स्वच्छंद भटकणाऱ्या लोकांना या आरसपानी सौंदर्याचं दर्शन घडू शकतं. श्री विजय तेंडुलकरांनी शेरले अरोरा नावाच्या एका केरळी लेखिकेच्या दीर्घकथेचं रानफूल नावाचे अप्रतिम भाषांतर केलंय. ही दीर्घकथा ऑर्किड संदर्भातली आहे. पण एकूण स्थिती ऑर्किड म्हणजे काय हा संभ्रम. आताशीच काही ऑर्किडला राज्यतुल्य प्रासादात जागा मिळू लागली आहे. त्यांच्या नर्गिसी सौंदर्यावर भाळून ऑर्किडची जाणीवपूर्वक जोपासना सुरू झाली आहे. पण यापैकी बऱ्यापैकी ऑर्किड्स परदेशी असतात. आपल्याकडे रानावनात वाढणारी अनेक देखणी ऑर्किड्स आहेत. ती फुलतात आणि सुकतात, मोठ्या मुश्किलीनं त्यांना दिदावर भेटतात.
अशा अनोख्या फुलांची ओळख करून देण्यासाठी हा अल्पसा लेखन प्रपंच. कैलासवासी जयंतराव टिळक हे एक ऑर्किड प्रेमी. त्यांनी या फुलांना यक्षपुष्पे म्हणून गौरवलंय. ही फुलं भूलोकीची वाटतच नाहीत, त्यांच्या स्वर्गीय सौंदर्यामुळं यक्षपऱ्यांच्या राज्यातीलच वाटतात. या पुढील प्रकरणातून आपण वनस्पती शास्त्राचा चष्मा वापरून या ऑर्किडचा मागोवा घेणार आहोत. किती वेळ राहिलाय? कुठं गेले? किती? किती वेळ? अर्धा तास. पुढचा गुंजेवरचा लेख आहे आणि त्याचं शीर्षकच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर लक्ष्मी सखी गुंज. आणि मी मगाशी म्हणलो ना की तसवूर प्रतिमा सृष्टी तुम्ही कशाशी कम्पेअर करताना गोष्टी हे फार महत्वाचं असतं. तर यांनी पहिल्याच शीर्षकातच तिचं लक्ष्मीचीच थेट कम्पॅरिझन करून टाकलेलं आहे आणि त्याच्यावर लक्षात येतं की यांच्या दृष्टीने ही वनस्पती किती महत्वाची. आणि त्यांचा दर लेख वाचताना असं वाटतं की यांची बहुतेक आवडती वनस्पती ही असावी. हे असं असलं पाहिजे की तुम्ही ते लिहिताय ते तुमच्या मनात इतकं भारून राहिलं पाहिजे की नंतर वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हाच तो आवडता वृक्ष. पिकासोला म्हणे विचारलं की तुमचं आवडतं पेंटिंग कुठलं, तर तो म्हणला जे उद्या काढणार आहे ते. तर ही गुंज खर्च मी त्यांचा लेख वाचतो. परत हा बॉटनी आणि संस्कृत लिहिणारा किंवा साहित्यिक लिहिणारा स्टोरी टेलर साने आणि सायंटिफिक सानेचा कसा एक याच्यामध्ये एकमेकांची त्यांची जुगलबंदी चालली आहे ती बघा. गुंज ही एक बहुवार्षिक वेल आहे, पानगळी वनात हमखास भेटणारी. शिडशिडीत पांढुरक्या रंगाच्या खोडावर बोटभर लांबीची फुलं विराजमान झालेली असतात. ही पानं संयुक्त पिच्छाकृती, त्यांना 12 ते 20 पर्णिका असतात. पानांच्या बगलेतून फुलांचे घोस प्रकटतात. फुलं फिकट गुलाबी, क्वचित लालसर वर्णाची. नखभर आकारमानाच्या फुलातून तयार होणारी शेंग मात्र लांबीला 5 सेंटीमीटर तर रुंदीला 1.5 सेंटीमीटर असते. मळकट पांढऱ्या रंगाची ही शेंग उकलून एक माणकाचा खजिना उघडा करते. तिच्या देखण्या लालबुंद चेहऱ्याला दृष्ट लावू नये म्हणून एक टीटही लावलेली असते. गुंजेची मुळं ज्येष्ठमधासारखीच गोड आहेत, त्यामुळे ज्येष्ठमधाला पर्याय म्हणून वापरली जातात. गुंजेचा पालाही मधुर चवीचा. कोरड्या खोकल्यावर हा पाला चघळणं हा खात्रीशीर उपाय. मात्र गुंजेच्या बिया अर्थात गुंजा अतिशय विषारी. विषारी वनस्पतींच्या यादीत सर्वात घातक म्हणजे क्रमांक 1. म्हणजे एकाच वनस्पतीत 2 परस्पर विरोधी तत्व अगदी सुखासमाधानानं नांदत असतात. सर्वांगी विषमय अशी स्थिती केवळ दुर्जनातच असते. विंचवाचं विष त्याच्या नांगीत, माशीचं विष तिच्या मुखात, सर्पाचं विष त्याच्या दातात, तसे गुंजेच्या केवळ बियाच विषारी असं एका संस्कृत श्लोकात भाष्य आहे. गुंजेचं वजन कायम असतं. सगळ्याच गुंजा एकसारख्या वजनाच्या, म्हणून पूर्वी सोन्याचं वजन करण्यासाठी गुंजा वापरले जात. 8 गुंजा 1 मासा, 12 मासे 1 तोळा असं हे मोजमाप. गुंजा आणि सोनं यांचे साहचर्य आहे, कारण प्राचीन काळी गुंज ही एक सौंदर्यवती लक्ष्मी सेविका होती. लक्ष्मी एवढीच देखणी, साक्षात मदनसखी रती, म्हणूनच गुंजेचं एक नाव आहे रती. रतीभर सोनं म्हणजे गुंजभर सोनं. पण या सौंदर्यामुळेच लक्ष्मीला जरा काळजीच वाटायला लागली. तिनं रतीला कामावरून काढून टाकलं. रती म्हणजे गुंज म्हणाली, ठीक आहे, मी रानावनात वेली रूपानं नांदेल, माझा पाला खाऊन लोकांची तहान भागेल. असं जरी घडलं तरी लक्ष्मी आणि रती यांचं नातं संपलं नाही. सोनं म्हणजे प्रतिलक्ष्मीच. सोनं गुंजेबरोबर तोललं जातं. याचं सोन्याला फार राग आला. ते म्हणालं, अग्निदाहे नमे दुःखम छेदने ताडने पिवा एतन मे परम दुःखम गुज्जायासह तोलनम. म्हणजे मी अग्नी प्रवेश करीन, मला ठोका तोडा, मला त्याचं दुःख नाही, पण या काळतोंड्या गुंजेसमोर काय मला मोजता, यासारखा काय अपमान. संत कबीरांनी रचलेला गुंज आणि सोनं हा संवाद यावर कडी आहे. सोना कहे सुनार को ऊंचा मेरा मोल, सोना कहे सुनार को ऊंचा मेरा मोल,
काली मुह गुंज को मेरे संग मत तोल. यावर गुंजेचा जबाब काय आहे? गूंज कहे सुनार को लालो लाल मेरा रंग, मुंह हुआ मेरा काला जब सोना तोला मेरे संग. गुंजेचा मान फार मोठा. प्राचीन काळीही खास नजराणा द्यायची पद्धत होती. चिरी मिरी द्यावी लागेल. असं म्हणलं जाई की मिरी म्हणजे एक मसाल्याचा पदार्थ, तर चिरी म्हणजे गुंज. कोणे एकेकाळी काळ्या मिरीचा चलन म्हणून वापर होता. कोणतेही खरेदी दंड कर हे मिरीच्या स्वरूपात चालत. मिरी हे नाणं होतं, तर चिरी अर्थात गुंज हे सोनं. असं हे बहुमोल सोनं नाणं म्हणजे चिरी मिरी. मला वाईट वाटतंय का मी लिहिलं नाही असं. पुढचा लेख त्यांचा आहे भाव्यावरचा. मी वाचतो आणि भावा आता हे जुनं पुस्तक आहे, वृक्षवैभव 95 सालचं पुस्तक आहे. आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये खूप भाव्याची लागवड झाली, त्यामुळं तो एकदम लोकप्रिय झाला आणि काही कवींना त्याच्यावर कविता वगैरे सुचल्या. तर त्याच्या आधी भावा फक्त वनस्पती शास्त्रज्ञांना दिसणारा होता आणि तो जंगलात वाढायचा. शहरात त्याची लागवड झाली नव्हती. आणि त्या काळात काही पुण्यात 2-4 भावे लावले ते, त्याच्याविषयी त्यांनी पुणेकरांना त्या भाव्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख लिहिला आहे आणि खूप सुंदर लेख आहे. एप्रिल मेचं ऊन सकाळी 8 वाजल्यापासून सूर्यास्तानंतरही सृष्टीची काहिली करीत असतं. पळस पांघऱ्यांनी आपला बहर या वाढत्या ढगीपूर्वीच काढून टाकलेला आहे. गुलमोहराच्या डोक्यावर रक्तपर्णी मुकुट झळाळतोय. एकूण उन्हाळ्यातले सगळे फुलणारे वृक्ष झळाळत्या रंगातेच असतात. नपेक्षा त्यांच्याकडे लक्ष जाणार तरी कसे? भावा त्याला अपवाद नाही, पण फरक एवढाच की याचा पुष्पसंभार उन्हाच्या रंगाचा स्पर्धक आहे. सोनेरी सतेज पिवळा. पेल्टोफोरम उर्फ ताम्रशिंगी ही आपल्या पिवळ्या फुलांनी भाव्याची साथ करीत असते, पण तिच्या फुलांना गडद हिरव्या पानांची पार्श्वभूमी असते. बहावा तसा गुलमोहराच्याच कुळातला. महाराष्ट्राच्या पानझडी जंगलात याचं दर्शन कायम घडतं. खोड काहीसं पिवळट पांढुरक आणि खडबडीत. यामुळं पानं फुलं नसतानाही हा वृक्ष सहज ओळखता येतो. पूर्ण वाढलेल्या झाडाची उंची 40 ते 50 मीटर पर्यंत असते. बहाव्याची पानं संयुक्त प्रकारची पिच्छाकृती स्वरूपाची असतात. आकाराने भली मोठी, अगदी 1-1.5 फूट लांबीची देखील. कोळी पानं काहीशी फिकट पिवळी गुलाबी झाक असलेली. ही पालवी लोणती असते. जून पाने काळपट हिरवी असली तरी त्यांचा खालचा पृष्ठभाग पांढुरका असतो. हिवाळ्याच्या अखेरीस बहाव्याची सर्व पानं झडून जातात आणि त्याच्याकडे बघवत नाही. फार तर 2-4 काळ्याभोर शेंगा त्यावर लटकत असतात. बहाव्याची तपश्चर्या सुरू होते. उन्हाळ्याच्या मध्यावर हे तप फुलते, पण हे फुलणे फळण्यापेक्षा लाख मोलाचे असते. वठलेल्या खोडावर अनेक दुमारे झुलू लागतात आणि बघता बघता सुवर्ण वर्षाव सुरू होतो. पुण्यात अनेक ठिकाणी हा वृक्ष दिमाखात तळपत असतो. त्यातील नेहमीच्या पाण्यातले म्हणजे प्रभात रोडवरच्या लिज्जत पापड केंद्राच्या ओळीतल्या बंगल्यातला आणि दुसरा डाके क्लासच्या समोरच्या गल्लीत असलेला. बहरणे याचा नेमका अर्थ या वृक्षदेवाकडे बघूनच कळेल. या फुलण्यातही बहाव्याचे वेगळेपण आहे. इतर झाडांचे फुलोरे आकाशाच्या दिशेने वळलेले असतात. बहावा मात्र फळभाराऐवजी फुलभारानेच लवलेला असतो. म्हणून त्याचं इंग्रजी नामानिधान झालं गोल्डन शॉवर. हे देखणे पण अधिक फुलतं ते त्याच्या निष्पर्ण अवस्थेमुळं. निसर्ग नियमानुसार वैभवाला उतरती कळा लागते. फुलोरा गळून पडतो, पण या दुःखावर हुंकर घालायला नवी पालवी असते. आता बारक्या बारक्या शेंगाही पानातून टोकावू लागतात. पूर्ण वाढलेल्या शेंगा बासरीसारख्या लांबलचक काळपट तपकिरी असतात. शेंगात गर असतो. बी आणि गर यांचे एकमेकावर थर असतात. माकडांना हा गर फार आवडतो, पण तो अतिशय सारक आहे. आपल्यासाठी हा सारक गुणधर्म उपयुक्त आहेच. याशिवाय या गराच्या काढ्याच्या गुळण्या घशाच्या आणि टॉन्सिलच्या विकारावर उपाय आहे.
भाव्याचे लाकूड चांगले टणक आणि टिकाऊ असते, पण त्याचे आकारमान खूप होत नसल्यामुळे व्यवहारात फारसे वापरात नाही. पण प्रत्येक चीज व्यवहाराच्या मापातच तोलायची असते का हो? ऐन उन्हाळ्यात एखाद्या संध्याकाळी उन्हात तळपणारा देखणा बहावा डोळ्यांचं पारणं फेडतो, तेव्हा असं वाटतं की खरं तर आपणच त्याचं काहीतरी देणं लागतो, ज्यातून उतराई होणं कधीच शक्य नाही, कधीही नाही. व्यवहाराचं त्यांना एक खूप होतं की ते व्यवहाराविषयी लिहायच्या प्रत्येक लेखात की तुम्ही फक्त त्याचे उपयुक्त मूल्य बघू नका. मला आठवतंय की कमला नेहरू पार्क मध्ये एक ट्री वॉक चालू होता, तेव्हा एक सद्ग्रस्त तिथे आले होते. ते सारखे पहिल्या झाडापासूनच त्यांनी त्या परिचय करून दिला त्या कॉरोपिटाचा. त्यापासून ह्याचा काय उपयोग, ह्याचा काय उपयोग असं सुरू केलं त्यांनी. शेवटी त्यांनी एका झाडाचं विचारल्यावर शेवटी मॅडमनी खूप छान वर्णन करून सांगितलं आणि त्यांच्या खास शैलीमध्ये. तेव्हा ते परत येरू जे होते ते त्यांना म्हणाले याचा उपयोग काय, त्यांना म्हणाले तुमचा उपयोग काय. त्यांच्या बोलण्या वागण्यात ते होतच की आणि लिखाणात ते वारंवार येत राहतं की ज्यांना सारखा उपयोग करायचा ना, त्यांना काहीतरी एक अशा छान टोमणे त्या मध्ये मध्ये लिखाणात टाकत असतात. त्यांचे 2 फार चांगली पुस्तके, त्यातलं कमळ नावाचं त्यांचं पुस्तक आहे. आणि देगलूरकर सर स्वतः म्हणतात की वनस्पतीशास्त्र आणि पुरातत्वशास्त्राचा उत्तम संगम असलेलं हे कमळाचं पुस्तक आहे. तर त्यात कमळ आणि तत्वज्ञान नावाचा एक त्याच्यातला धडा आहे, चॅप्टर आहे. त्याच्यातलं मी थोडंसं वाचतो. पद्मकमळात उच्च प्रतीचे पराकोटीचे गुणधर्म अनुभवता येतात. या लिखाणात वनस्पतीशास्त्रीय वर्णन नाही कुठं, पण त्या कसं कमळाकडे बघतात आणि या पुस्तकामागची फिलॉसॉफी काय थोडक्यात त्यांनी या लेखात सांगितलेली आहे. पद्मकमळात उच्च प्रतीचे पराकोटीचे गुणधर्म अनुभवता येतात. भारतीय जीवनात त्यामुळे पद्माला अद्वितीय स्थान प्राप्त झाले आहे. पद्मकमळाच्या संपूर्ण जीवन कथेत अनेक वस्तुपाठ जाणवतात. पद्मकमळ पाण्यात तळातील चिखलात रुजतं. वरच्या पाण्यातून वाट काढत पानं आणि फुलं पाण्याच्या पातळीवर जवळजवळ 20 सेंटीमीटर उभी राहतात. पाण्यात राहून पाण्याशीच वैर असंच म्हणावं लागेल, कारण पानांना आणि फुलांना पाण्याचा स्पर्शही होत नाही. उलट पक्षी पाण्याचा थेंब तयार होतो, त्याला मोत्याचं मोहक रूप मिळतं. माणसानं संसारात कसं राहावं यासाठी हे प्रारूप. परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्याच्याशी 2 हात करायचे आणि त्यातून बाहेर पडायचं. विपरीत परिस्थितीचा परिणाम होऊ न देता स्वतःची उन्नती साधायची, हा विचार महत्वाचा. पद्मपुष्प उमलत असताना एक एक पाकळी विलग होत जाते. अखेरीस फुलाचा पूर्णाविष्कार घडतो. माणसानं आयुष्यात अनेक अंगाने विकसित होत जावं, जीवनाचा प्रत्येक पैलू प्रकट व्हावा, म्हणून कमळाचा आदर्श. पद्मपुष्प सूर्योदयाला उमलतं, संध्याकाळी मिटतं, पाण्याखाली जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला पुन्हा डोकं वर काढतं आणि फुलतं. हा क्रम 3-4 दिवस चालतो. 3-4 दिवसच का? कारण फुलाचं आयुष्य तेवढंच. ते 4 दिवस त्याची आनंद यात्रा असते. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे कमळासारखाच आपलाही नित्य नवा दिवस जागृतीचा का असू नये. कमळाची मुळं आणि कंद जमिनीत पाण्याखाली वाढतात. पृथ्वी तत्वाच्या आधारानं कमळाची पानं आणि नंतर फुलं पाण्यातून वाढत असतात. या जलतत्वाबरोबरच्या पाण्यात विरघळलेला प्राणवायू त्यांना पोचतो. पानं आणि फुलं दोन्हीही पाण्याच्या पृष्ठभागाकडे धाव घेतात. ती सूर्याच्या तेजाकडे धाव असते. फुलांचा हा प्रवास म्हणजे भौतिक जीवनापासून मुक्त होऊन परतत्वाचा घेतलेला ध्यास आहे, जीवाशिवाच्या भेटीसाठी. पद्म म्हणजे दीर्घायुष्याचं प्रतीक. 2000 वर्षापूर्वीच्या कमळाच्या बिया रुजतात, हा त्याच्या दीर्घायुष्याचा पुरावा आहे. त्या नुसत्याच रुजल्यात असं नाही, तर त्यांना फुलंही आली. हे कमळाच्या निकोप वृत्तीचं द्योतक, जीवनाच्या विजिगीषू वृत्तीचं चिन्ह. पद्मकमळाला अशुद्धतेचा स्पर्शही होत नाही. तुमचा मानसिक तोल साधण्यासाठी, बुद्धीचे मालिन्य धुवून टाकण्यासाठी एक संस्मरणीय प्रतिमा. लक्ष्मी पद्मजा तर सरस्वती पद्मासना, तेव्हा या दोघींचा वरदहस्त म्हणजे कमलोपासना. कमळाचं एकूणात स्थान या समहा
यासम हे असेच आहे. रात्री हे फुल मिटतं, नुसतं मिटतं असं नाही तर पाण्याखाली जातं. उषटकाली पुन्हा एकदा पाण्याबाहेर डोकावतं आणि फुलतं. चिखलात उगूनही ते शुद्धच राहतं. स्वतःला चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही, चिखलापासून अलिप्तच राहतं. मनाची आणि हृदयाची शुद्धता याचं प्रतीक म्हणजे कमळ. कदाचित कमळ हे जगातलं सर्वात प्राचीन फुले असू शकेल. या सर्वच गुणांमुळं कमलपुष्पाला धर्म आणि तत्वज्ञानात सर्वोच्च स्थान आहे. केवळ भारतीय तत्वज्ञान नव्हे तर वैश्विक पातळीवरही हे स्थान अबाधित अचल आहे. सर्व संस्कृतींनी कमळाचे हे स्थान मान्य केलेलं आहे. शेवटचा एक वनज्योत पळस म्हणजे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट वगैरे इंग्रजीत म्हणतात. त्याचं इतकं छान शीर्षक त्यावरून केलेलं आहे त्यांनी. वनज्योत म्हणजे जंगलातली ज्योत आहे अशी. वनज्योत पळस. आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र म्हणला की शिवछत्रपतींचे स्मरण आलेच, तसे त्यांच्या जरीपटक्या भगव्या ध्वजाचेही. म्हणूनच महाराष्ट्राचं मानचिन्ह म्हणून एखादा वृक्ष निवडण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं तर मी बोट दाखवेन पळसाकडं. दगडधोंड्याच्या या भूमीच्या इतिहासात अनेकांनी देशकार्य आणि देवकार्यासाठी आपले जीवन पळसाप्रमाणे फुलवले आहे. पळसाचे संस्कृत नाव आहे किंशुक. याची आरक्तवर्णी काहीशी भगवी आणि पोपटाच्या चोचीसारखी किंचित बाकदार फुलं पाहून कोणी प्रतिभावान उद्गारला, अरे हा तर पोपटच. किंशुक. संस्कृतातला दुसरा एक श्लोक याहून अधिक बहारदार आहे. पोपटाच्या चोचीला पलाश मुकुल समजून भुंगा तिच्यावर रुंजी घालतो आणि पोपटही वेडाच. किती छान आहे बघा. पोपटाच्या चोचीला पलाश मुकुल समजून भुंगा तिच्यावर रुंजी घालतो आणि पोपटही वेडाच भुंग्याला जांभूळ समजून धरू पाहतो, असा या श्लोकाचा भावार्थ. पळसाचे आणखी नाव पलाश. पलाश म्हणजे पालवी किंवा पाने. अभिज्ञान मंजिरी या ग्रंथात त्याला अनेक नाव आहेत. कौशिक सूत्रे या वेदवाङ्मयाशी निगडीत ग्रंथात त्याचा उल्लेख आहे याज्ञिक म्हणून. कारण पळसाच्या बारीक फांद्या यज्ञात समिधा म्हणून वापरल्या जातात. हिंदू देवतांमधील ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांची सांगड पळसाच्या पानांची घातली जाते. पळसाला पाने तीन हा वाक्प्रचार म्हणून ठीक आहे, तर वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून ही तीन वेगळी पाने नसतात, तर एकाच संयुक्त पानाचे तीन दले किंवा पर्णिका असतात. त्यातील मधली पर्णिका म्हणजे विष्णू. तिच्या उजव्या पर्णिकेला शिव तर डावीला ब्रह्मा समजतात. अजून एका पुराण कथेनुसार पार्वतीच्या शापानं ब्रह्मा पळस, विष्णू अश्वत्थ आणि रुद्र वड झाला, म्हणून पळस ब्रह्मतेजाचे प्रतिरूप मानला जातो. व्रतबंध विधीत बटूच्या हातात पलाश दंड दिला जातो, तो ब्रह्मतेजाची दीक्षा म्हणून. पळस केवळ हिंदू धर्माशीच निगडीत नाही, बौद्ध धर्मातही त्याला पवित्र समजतात. लुंबिनी वनात माता मायादेवीने पलाश वृक्षाला स्पर्श केला आणि थोड्याच वेळात सिद्धार्थाचा जन्म झाला. आणखीन एक आर्यकथा पळसाच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचते. सोमवल्ली ही चंद्राच्या आधिपत्याखाली. चंद्राला सोमरसाचा ठेवा हवा होता, तो कायम स्वरूपाचा. पण चंद्र सोमवल्ली देईना. मुंजवत पर्वतावर त्याने ती पहाऱ्यात ठेवली. मग इंद्राच्या सांगण्यावरून गायत्रीने गरुडाचे रूप धारण केले. पहारा चुकून सोमलता तोडली आणि स्वर्गाकडे झेप घेतली. इतक्यात एका सैनिकाचे तिच्याकडे लक्ष गेले आणि त्याने बाण सोडला. गायत्रीला तो लागला आणि तिचे पीस गळून पृथ्वीवर पडले. त्यातून पळसाचा जन्म झाला, पण इंद्राचे काम झाले. तर असा हा पळस. पळसगाव, पळशी, पलास या पळसदरी अशा ग्रामनामांनाही तो कारणीभूत आहे. प्लासी या गावाने भारतीय इतिहासाला वेगळं वळण दिलं. 1757 मध्ये बंगालमधील या गावाजवळ सिराज उद्दौला आणि इंग्रज यांची लढाई होऊन त्यात इंग्रज यशस्वी झाले. त्यांचे पाय पक्के भारतात उजरे. प्लासी म्हणजे पलासी. या गावाच्या आसपास पळसवने होती म्हणून हे नाव.
पानगळी जंगलात आढळणाऱ्या वृक्षात पळस एक प्रमुख वृक्ष आहे. भारतात, विशेषतः मध्य भारतात आणि ब्रह्मदेशातही तो सापडतो. पांगारा, करंज, शिसव, पळस हे सर्व एकाच कुळातले म्हणजे शिंबीवर्गीय. पळसाचे शास्त्रीय नाव आहे ब्युटिया फ्रॉन्डोसा. खोड अतिशय वेडेवाकडे वाढते. साल राखी रंगाची आणि भेगाळलेली असते. त्रिदली पानांचे झुपके फांद्याच्या टोकाशी असतात. पर्णिका आकाराने भरपूर मोठ्या जाडसर असतात. जानेवारी पासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाने गळून हा उघडा बोडका होतो. घाटमाथा आणि पठारी प्रदेश उदासवाणे होतात. अगदी थोड्या कालावधीत हे चित्र पलटून जाते. पळसाच्या जीवनाची नवी पहाट खुलते. बघता बघता सर्वांगावर भगवा साज चढतो. ऋतुसंहारात कवी कुलगुरू त्याला नववधूच्या आरक्त वस्त्राची उपमा देतात. पण या फुलांना वास अजिबात नसतो. तर अनेक पळस बहरले की जंगलात वणवा पेटल्याचा भास होतो. म्हणूनच पळसाचा गौरव झाला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट किंवा वनज्योत. हळूहळू हे वैभव उतरणीला लागतं आणि मागे उरतात फक्त त्याच्या पाऊलखुणा पळस पापड्या, चपट्या काहीशा हिरवट पांढऱ्या रंगाच्या शेंगा. प्रत्येक शेंगेच्या टोकाशी फक्त एकच बी असते. बाकीचा असतो शेंगेचा पंख. पण एकूण पंख असला तरी उडणे फारसे नाहीच. पळसाबरोबरच पालवी फुटते. पळसाच्या फुलापासून भगवा रंग काढतात. रंग पक्का नसला तरी ती वस्त्रे रंगवण्यासाठी तो वापरतात. खोडांपासून डिंक काढतात. त्याला बंगाल किनो म्हणतात. गुलाल तयार करण्यासाठी हा अतिशय योग्य. पानापासून द्रोण, पत्रावळी करतात. पळसाचे लाकूड अतिशय हलके, चांगल्या कमी पाण्यातही तग धरते. म्हणूनच होड्या करण्यासाठी ते उपयुक्त असते. नव्या कोंबांची मुद्दाम वाढ करून त्यावर लाखेचे किडे पोचतात. आयुर्वेदात पळसाचे बी कृमिशानक म्हणून सांगितले आहे. फुलांचा चहा मूत्रल म्हणून देतात. बारीक काटक्या दात घासण्यासाठी चांगल्या असे स्मृतिसार ग्रंथात म्हणले. पुण्यात पळस पाहिलात? निवारा संस्थेच्या आवारात एक छान पळस आहे. हॉटेल अमीरच्या शेजारच्या रिकाम्या जागेत येतोय. पुढच्या वर्षी नक्की पहा. मगाशी म्हणून मी म्हणलो तसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या शैलीतल्या आपण बोललो आधी की व्होकॅब्युलरी कुठली वापरायची, वनस्पती शास्त्रीय का संस्कृत, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्यांची प्रतिमा सृष्टी कशी आहे, ती सुरुवात कशी करतात, शेवट कसे करतात, साऊंड आणि रिधम शब्दांमध्ये वाक्यांमध्ये कसं आहे, हे अगदी आमच्यासाठी नवीन जे लेखक आहेत त्यांच्यासाठी अगदी आवर्जून अभ्यासण्याजोगं आहे. तर मी प्रयत्न केला की मॅडमच्या लिखाणात ती अनेक वर्ष वाचतोय पण या निमित्तानं परत एकदा सगळी पुस्तकं वाचली आणि मग त्यातले मला आवडणारे पॅसेजेस, धडे, लेख निवडले आणि हे तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. साने मॅडम आज इथं असत्या खात्रीनं तर त्या मला म्हणल्या असत्या, दातार तुम्हाला काही माझी शैली अजिबात कळलेली नाहीये. धन्यवाद. म्हणजे क्या संवाद करतायत तुमच्याशी असं एक आपल्याला वाटतं. बरोबर आहे. तेही एक कौशल्य आहे. आणि खूप नाट्यनिसर्गाशी त्यांनी जे लिहिलं ना, गौरी लागू स्वतः वाचायच्या बोललो होतो की तेच म्हणतात की लोकांचे संवादच एका प्रकारे असतो. मला वाटतं व्याख्यानमालेची सुरुवात फारच छान झालेली आहे. आपल्याला वातावरण आपण आभार आता लेखक पण आहेत त्यामुळे त्या लिखाणातली सौंदर्य म्हणा किंवा नक्की काय सांगायचं वगैरे याचा पण खूप छान सांगितलं. बाकीच्या क्लास जे असेल त्यांना जसं तरी दातार सरांचं सांगितलं, साने मॅडमचं सांगितलं की एक शिक्षिका म्हणून आणि लेखिका म्हणून वेगळे आहे, तसेच दातार पण वेगळे आहेत. दोन की कवी आणखीन व्याख्यान करणारे वेगळे आहेत, आणखी वर्गात शिकवणारे दोन्ही छान अनुभव असतो. सुविधातर्फे तुमच्या सगळ्यांतर्फे आपण परत एकदा आभार मानायला थँक्यू सर.